या आपण यावेळेस आपल्या आजच्या उपासनेचा आरंभ करूया. देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. त्या जिवंत परमेश्वराने आम्हाला पुन्हा एक वार त्याच्या चरणाजवळ येण्याची ही संधी दिलेली आहे आणि विशेष प्रकारे या दिवसांमध्ये परमेश्वर देव आमच्या प्रत्येकाचा सांभाळ करत आहे. त्याची दयाकृपा आमच्या जीवनाच्या अवतीभोवती आहे. म्हणून त्या जिवंत देवाच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. या प्रियानो, यावेळेस आपण प्रभूला समर्पित होऊया. देवाचं वचन आम्हाला सांगतं, मी आपल्या वाणीने देवाला हाक मारीन, त्याने माझे ऐकावे, म्हणून मी देवाला हाक मारीन. या आपण या उपासनेच्या माध्यमातून आपल्या जिवंत देवाला हाक मारूया, त्याला विनंती करूया आणि त्याच्या चरणाजवळ आपलं समर्पण आपण प्रभूला करूया. आपण एवढेच प्रार्थना करू. आमच्या स्वर्गीय प्रेमळ पित्या, प्रिय प्रभू येशूराया, आम्ही तुझ्या चरणाजवळ पुन्हा एक वार नतमस्तक होत आहोत. गेल्या आठवडाभर प्रभू तू आमचा सांभाळ केलास, प्रतिपाळ केलास आणि पुन्हा एक वार प्रभू या आठवड्याची सुरुवात करीत असताना प्रभू परमेश्वरा, तुझ्या चरणाजवळ येऊन प्रभू तुझ्या नावाला उंचवण्याची संधी आणि तुझद्वारे आशीर्वादित होण्याची संधी तू आम्हाला दिली, म्हणून आम्ही तुझे उपकार मानित आहोत. प्रभू राया, आम्ही आपल्या प्रत्येकाचं जीवन या समय तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करीत आहोत. प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने प्रभू तू आम्हाला चालील आणि प्रभू परमेश्वरा, तुझी दयाकृपा सदैव आमच्या जीवनावर असू दे, आम्ही या समय तुला विनंती करीतो. प्रभू विशेष प्रकारे प्रभू या प्रभू कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावांमध्ये प्रभू तू आमचा प्रतिपाळ करीत आहेस, प्रभू आमचं संरक्षण करीत आहेस, याबद्दल आम्ही तुझे उपकार मानितो. तुला विनंती करीतो पित्या की प्रभू येथून पुढे प्रभू परमेश्वरा सदोदित तुझी हीच दया आणि तुझी हीच सुरक्षितता आमच्या प्रत्येकाच्या जीवनाच्या अवतीभोवती असू दे, आमच्या कुटुंबाच्या अवतीभोवती असू दे, आमच्या मंडळीच्या अवतीभोवती असू दे. बाप्पा प्रभू, आमची या समय तुला विनंती आहे. धन्यवाद देतो पित्या. प्रभू त्या उपासनेच्या माध्यमातून आम्ही तुला हाक मारित आहोत. प्रभू परमेश्वर, आम्ही तुझ्याजवळ आपल्या याचना सादर करीत आहोत आणि प्रभू तुझद्वारे आम्हाला सामर्थ्य मिळावा, आध्यात्मिक लाभ घडावा. प्रभू हीच विनंती घेऊन आम्ही प्रभू तुझ्या चरणाजवळ या उपासनेच्या माध्यमातून स्वतःला समर्पित करीत आहोत. बाप्पा प्रभू, या उपासनेद्वारे तू आमच्या जीवनामध्ये तुझा आशीर्वाद प्राप्त होऊ दे. पुढील वेळ आमचे जीवन सर्वस्व तुझ्या हातामध्ये आम्ही समर्पित करीतो आणि प्रार्थना आमचा धन्यतारक प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोडणी प्रेरणा मागत आहोत, म्हणून तू ऐक पित्या. आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद असो, देवाची स्तुती असो. आजच्या उपासनेमध्ये आपल्या प्रत्येकाचं स्वागत आहे आणि प्रियानो, विशेष प्रकारे या 2021 वर्षातील आम्हाला हा 8वा रविवार परमेश्वराने दिलेला आहे आणि या वर्षामध्ये परमेश्वर देव आमच्या समवेत असणार आहे. त्याची दयाकृपा आमच्या जीवनावर आहे, म्हणून त्या जिवंत देवाच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. यावेळेस आपण विशेष करून परमेश्वराच्या नावाला उंचवूया, त्याच्या नावाला स्तवूया. उपासना संगीत यातील गीत क्रमांक 656, परमेशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा, हे गीत गात आपण जिवंत देवाच्या नावाला उंचवूया. ऑडिओच्या माध्यमातून हे गीत चालू असताना मंडळी यावेळेस आपल्या स्थानावर उभी राहील आणि आपण देवाच्या स्तवनामध्ये प्रत्येक जण सहभागी होऊया.
देवाच्या नावाला धन्यवाद असो, देवाची स्तुती असो. प्रियांनो, यावेळेस आपण आपल्या विश्वासाचा अंगीकार, प्रेषितांचा मतांगीकार आपण जाहीर करण्याद्वारे यावेळेस विशेष प्रकारे एकत्रितरित्या बोलूया आणि परमेश्वरावरील आमचा जो विश्वास आहे तो आपण एकत्रितरित्या यावेळेस जाहीर करूया. सर्वसमर्थ देव जो पिता, आकाश पृथ्वी यांचा उत्पन्न करणार आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियापासून जन्मला, ज्याने पत्ते पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यांमधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा मेलेल्यांचा न्याय करा जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीति शोभा सौंदर्य माझिया जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसूया जीवनी. आमीन. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. मंडळी यावेळेस आपल्या स्थानावर बसून घेईल. या प्रियांनो, यावेळेस आपण परमेश्वराच्या चरणाजवळ पुन्हा एक वार आपलं समर्पण करूया. आपले परित निवेदन परमेश्वराच्या समोर आपण यावेळेस आपल्या मध्यस्थीच्या प्रार्थनेच्या माध्यमातून अर्पित करूया. जिवंत देवाला आपण यावेळेस आपलं समर्पण करू. आपण यावेळेस प्रार्थनेत असूया. पवित्र 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 सेनाधीश आमच्या जिवंत देवा, प्रेमळ प्रिय प्रभू येशूराया, आम्ही तुझे आभार मानित, तुझ्या नावाला धन्यवाद देत, तुझ्या नावाला उंचवत प्रभू. या समय तुझ्या चरणाजवळ येत आहोत प्रभू, तुझे उपकार मानित आहोत, कारण प्रभू परमेश्वरा तू आमच्या जीवनावर दया करणारा आमचा जिवंत देव आहे प्रभू. या भूतलावरील आमचं जीवन तुझ्याद्वारे आशीर्वादित झालेलं आहे, म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत प्रभू राया. विशेष प्रकारे प्रभू त्या गेल्या आठवड्यामध्ये आमच्या प्रत्येक कामांमध्ये तू आमचा सहाय्यक होतास प्रभू. त्या परमेश्वरा आम्हाला ज्यावेळी तुझी गरज भासली प्रभू, त्या प्रत्येक वेळी तू आम्हाकरिता धावून आलास बापा प्रभू. तुझी शांती तू आम्हास दिली प्रभू, तुझा आनंद तू आम्हास दिला प्रभू परमेश्वरा. तू आमचं सांत्वन केलंस बापा प्रभू परमेश्वरा. तुझा त्या आरोग्य आमच्या जीवनामध्ये तू आम्हास प्रदान केलं, म्हणून आम्ही यावेळेस तुझे उपकार मानित आहोत, तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत पित्या प्रभू परमेश्वरा. तू आमचं संरक्षण करीत आहेस, याबद्दलही आम्ही तुझी उपकार स्तुती करीत आहोत प्रभू पित्या प्रभू परमेश्वरा. विशेष प्रकारे प्रभू तू आम्हा प्रत्येकाला प्रभू या दिवसांमध्ये तुझ्या सुरक्षिततेच्या कवचामध्ये प्रभू सांभाळून ठेवलेला आहेस, याबद्दलही आम्ही तुझे उपकार मानितो प्रभू राय. त्या परमेश्वरा प्रभू या जगामध्ये प्रभू परमेश्वरा या कोरोनाचं त्या परमेश्वरा जे त्या महामारीचं संकट प्रभू उद्भवलेलं आहे प्रभू, त्या परमेश्वरा या परिस्थितीमध्ये तू आमच्या प्रत्येकाचा सांभाळ करीत आहेस, म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत पित्या प्रभू परमेश्वरा. आम्ही तुझी उपकार स्तुती करतो प्रभू, कारण प्रभू परमेश्वरा तू आमच्या जीवनाच्या अवतीभोवती तुझ्या दूतांचा पहारा तू ठेवलेला आहेस. जो वचन ज्याप्रमाणे आम्हाला सांगतं पित्या की प्रभू परमेश्वरा आमच्या पायाला धोंड्याची ठेच लागू नये, म्हणून प्रभू परमेश्वरा तुझ्या दूतास तू आज्ञा देऊन प्रभू त्या परमेश्वरा ते आम्हाला हातोहात झेलतील प्रभू. तुझं पवित्र वचन सांगतं त्याचप्रमाणे प्रभू परमेश्वरा या जगातील वाटचाल करीत असताना प्रभू तू आमचं संरक्षण करीत आहेस प्रभू, तू आमचा प्रतिपाळ करीत आहेस प्रभू. तू आम्हाला त्या परमेश्वरा सुरक्षित ठेवित आहेस, म्हणून आम्ही तुझे उपकार मानितो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आणि प्रभू राया तुला विनंती करीत आहोत की प्रभू इथून पुढेही प्रभू अशाच प्रकारे प्रभू तुझ्या चांगुलपणाचा अनुभव आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त होऊ दे, आणि प्रभू तुझं गौरव आमच्या जीवनाद्वारे होईल अशी तू दया कर. आम्ही या समय तुला विनंती करीतो. घरातून बाहेर येणं जाणं करीत असताना प्रभू परमेश्वरा प्रभू विशेष प्रकारे प्रभू आम्ही प्रत्येकाची काळजी घ्यावी, स्वतःच्या जीवनाची काळजी घ्यावी पित्या, अशी सद्बुद्धी प्रभू तू आम्हाला प्रदान कर. आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत पित्या प्रभू परमेश्वरा. प्रभू पुन्हा एक बार प्रभू परमेश्वरा जेव्हा त्याचा प्रादुर्भाव वाढत आहे पित्या प्रभू परमेश्वरा, आम्ही तुला विनंती करतो पित्या की प्रभू याही संकटातून प्रभू तू आम्हाला वाचशील प्रभू परमेश्वरा. तू प्रभू आमच्या प्रत्येकांच्या अवतीभोवती पित्या प्रभू परमेश्वरा तुझं वात्सल्याचं कुंपण असू दे, आम्ही देखील या समय तुला विनंती करीतो प्रभू. आणि प्रभू परमेश्वरा आमच्या जीवनांना प्रभू तुझ्यामध्ये तू सुरक्षित राहा, हीच आमची या समय तुला नम्रतेची प्रार्थना आहे
प्रभू विद्या प्रभू आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत। आज जग व जगातील गोष्टींपासून आम्हाला लिप्त करीत तुझ्या सानिध्यामध्ये तू घेऊन आलेला आहे प्रभू। आजचा हा प्रभुवार तुझ्या स्तवनाचा दिवस, तुझ्या आराधनेचा दिवस प्रभू तू आम्हाला दिलास म्हणून आम्ही तुझी स्तुती करीतो पित्या। प्रभू परमेश्वरा केवळ हा दिवस तू आम्हाला दाखविला नाहीस, पण प्रभू परमेश्वरा त्या समवेत आज या उपासनेमध्ये प्रभू तू आम्हाला सहभागी करून घेत आहेस म्हणून आम्ही तुझे उपकार मानितो पित्या। प्रभू परमेश्वरा जरी प्रभू त्या परमेश्वरा प्रभू अनेक प्रकारचे नियम प्रभू त्या परमेश्वरा आमच्या समोर आहेत, पण प्रभू परमेश्वरा त्या नियमांचं पालन करून प्रभू त्या आम्ही प्रभू या उपासनेमध्ये प्रभू परमेश्वरा सहभागी होत आहोत। ऑनलाईनच्या माध्यमातून प्रभू परमेश्वरा प्रभू तुझ्या पवित्र मंदिरामध्ये येऊन प्रभू परमेश्वरा निर्बंधांचं पालन करून प्रभू त्या तुझ्या उपासनेमध्ये प्रभू आम्हाला सहभागी होता येत आहे म्हणून आम्ही या समय तुझ्या नावाला धन्यवाद देतो। आणि प्रभू राय प्रभू परमेश्वरा आम्ही तुझ्याजवळ हीच विनंती करीतो की प्रभू परमेश्वरा तुझ्या आशीर्वादाचा वर्धस्थ सदैव तू आमच्या जीवनावर ठेव, आमचा सांभाळ कर, प्रतिपाळ कर बापा। प्रभू आमची या समय तुला नम्रतेची प्रार्थना आहे प्रभू पित्या। आम्ही या समय प्रभू तुझ्याजवळ विनंती करीत आहोत प्रभू परमेश्वरा आज जेव्हा तुझ्या चरणाजवळ प्रभू आम्ही येत आहोत प्रभू परमेश्वरा तू आम्हाला प्रभू आध्यात्मिक जीवनामध्ये वाढण्याकरिता प्रभू आज या उपासनेचा लाभ घडू दे ही देखील आम्ही या समय तुला विनंती करीतो प्रभू बापा। प्रभू परमेश्वरा प्रार्थनेमध्ये वाढत असताना, तुझ्या वचनामध्ये वाढत असताना, प्रभू परमेश्वरा तुझ्या स्तवनामध्ये वाढत असताना प्रभू आमच्या जीवनाद्वारे तुझं गौरव होईल अशी दया तू आमच्या प्रत्येकावर कर। आम्ही या समय तुला हीच विनंती करीत आहोत प्रभू पित्या। प्रभू परमेश्वरा आमच्या जीवनांना चालवणारा आमचा जिवंत देव केवळ तूच आहेस पित्या, म्हणून प्रभू आम्ही आपली दृष्टी केवळ तुझकडे लावित आहोत प्रभू परमेश्वरा। आम्ही केवळ प्रभू परमेश्वरा तुझ्याकडे प्रभू परमेश्वरा प्रभू त्या मोठ्या परमेश्वरा काकुळतेने प्रभू आपली दृष्टी लावून प्रभू त्या तुझ्या दयेची, तुझ्या कृपेची प्रभू परमेश्वरा प्रभू अपेक्षा आमच्या जीवनामध्ये आम्ही करीत आहोत बाप्पा। कारण प्रभू परमेश्वरा आमच्या जीवनामध्ये तुझी कृपा आम्हाला पुरी अशी आहे आणि प्रभू परमेश्वरा म्हणून प्रभू या कृपेने तू आमच्या प्रत्येकाचं जीवन परिपूर्ण कर प्रभू परमेश्वरा। आमच्या मंडळीतील प्रभू प्रत्येक घटकांना आम्ही या समय तुझ्या हातामध्ये देत आहोत, प्रत्येक कुटुंबांना प्रभू आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीतो। कुटुंबांमध्ये प्रभू परमेश्वरा सुख शांती नांदू दे, तुझं वात्सल्य नांदू दे बाप्पा। आणि प्रभू परमेश्वरा कुटुंबामध्ये प्रभू पित्या तुझ्या त्या परमेश्वरा आशीर्वादांची भर पडेल अशी तू दया कर, आम्ही या समय तुला विनंती करीतो प्रेमळ बाप्पा। जर काही अडीअडचणी आहेत, समस्या आहेत बाप्पा, सर्व काही तू पाहत आहेस, आजारपण आहे बाप्पा तेही तू पाहत आहेस बाप्पा। प्रभू परमेश्वरा या प्रत्येक परिस्थितीतून बाहेर निघण्यास प्रभू परमेश्वरा प्रत्येकाचं तू संरक्षण कर, प्रत्येकाचं पुढारीपण कर बाप्पा। ही देखील प्रभू आमची या समय तुला नम्रतेची प्रार्थना आहे प्रभू बाप्पा। प्रभू राया मी या समय तुला प्रार्थना करीत आहोत की त्या प्रत्येक दाम्पत्यांच्या तू समवेत हो प्रभू परमेश्वरा, त्यांच्या जीवनावर तुझा तू आशीर्वादाचा हात कायम ठेव पित्या प्रभू। आपल्या कुटुंबाकरिता त्यांच्या प्रत्येक परिश्रमांना प्रभू तू आशीर्वादित कर, फलद्रूप कर पित्या, यशस्वी कर हीच आमची या समय तुला विनंती आहे। आणि प्रभू त्यांच्या कौटुंबिक जीवनात तुझा आशीर्वाद सदैव त्यांच्या सह तू ठेव पित्या। लहान लेकरांना तुझ्या हातामध्ये देत आहोत प्रभू परमेश्वरा, त्याची वाढ तुझ्या भयात कृपेत तू करून घे पित्या, तुझ्या वचनांमध्ये करून घे, तुझ्या प्रार्थनेमध्ये करून घे। ऑनलाईन संडे स्कूलच्या माध्यमातून प्रभू परमेश्वर आमचे लेकर प्रभू पित्या प्रभू परमेश्वर आध्यात्मिक जीवनामध्ये वाढत असताना प्रभू पित्या त्यांना प्रभू परमेश्वरा तुझ्याबद्दल गुढी निर्माण होऊ दे प्रभू परमेश्वरा, तुझ्या वचनाकडे प्रभू परमेश्वरा त्यांची ओढ लागू दे बाप्पा। आणि प्रभू परमेश्वरा प्रभू त्यांचं जीवन तुझ्याद्वारे तू परिपूर्ण कर, आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करीत आहोत प्रभू बाप्पा। आम्ही या समय प्रार्थना करतो पित्या आमच्या परमेश्वरा प्रभू सर्व संडे स्कूलच्या टीचर्स यांच्याकरिताही प्रभू पित्या त्यांनाही प्रभू परमेश्वरा तुझी कृपा तू पुरेल आणि त्यांच्यावर प्रभू परमेश्वरा तुझ्या आशीर्वादाचा हात तू कायम ठेव बाप्पा। आणि प्रभू परमेश्वरा त्यांना प्रभू पित्या विशेष प्रकारे लेकरांमध्ये सेवा करीत असताना पित्या प्रभू परमेश्वरा तू सहाय्य कर, सामर्थ्य पुरेव प्रभू पित्या। आम्ही या समय तुझ्याजवळ हीच विनंती करीतो प्रभू बाप्पा। आम्ही या समय प्रार्थना करतो पित्या प्रभू जी लेकर त्या परमेश्वरा ऑनलाईनच्या माध्यमातून प्रभू परमेश्वरा शिक्षण घेत आहेत प्रभू त्या लेकरांना प्रभू परमेश्वरा तू पित्या आशीर्वादित कर पित्या, बुद्धी ज्ञानाने त्यांना तू परिपूर्ण कर, चांगली स्मरणशक्ती तू त्यांना दे बाप्पा। जे काही तांत्रिक अडखळ नसतील प्रभू अडचणी असतील त्यावर मात करून प्रभू परमेश्वरा शिक्षण प्रभू त्या शैक्षणिक जीवनामध्ये प्रभू त्या परमेश्वरा ते पुढे जातील अशी तू दया कर, आम्ही या समय तुला विनंती करीतो प्रभू बाप्पा। प्रभू परमेश्वरा त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांचा सहाय्यक तू व्हावा हीच आमची या समय तुला विनंती आहे। जे लेकर प्रभू परमेश्वरा परीक्षेला सामोरे जात आहे त्यांच्या परीक्षेमध्ये प्रभू तू त्यांना यश दे प्रभू परमेश्वरा। त्यांच्या प्रभू प्रत्येक परिश्रमांचं प्रतिफळ प्रभू त्यांना उत्तीर्ण होऊन प्रभू तू द्यावं हीच आम्ही या समय तुला विनंती करतो पित्या प्रभू परमेश्वरा। तरुण तरुणींना आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत, त्यांचे संवेतो प्रभू त्यांनाही प्रभू परमेश्वरा तुझ्या कृपेने तू भर बाप्पा। प्रभू आम्ही तुला प्रार्थना करतो पित्या की प्रभू त्यांच्या त्या परमेश्वरा जीवनामध्ये आपल्या निर्माण करताचं स्मरण करून प्रभू प्रत्येक पाऊल त्यांनी उचलावे आणि प्रभू परमेश्वरा तुझ्या भयामध्ये तुझ्या त्या परमेश्वरा वचनांमध्ये आज्ञेमध्ये प्रभू त्यांचं जीवन वाढत असावं, आम्ही या समय तुला प्रार्थना करीतो
आणि प्रभू त्या परमेश्वरा प्रत्येक तरुण तरुणींच्या जीवनावर तुझ्या आशीर्वादाचा हात तू ठेव, हीच आम्ही या समय तुला प्रार्थना करीत आहोत. जगीत प्रत्येक मोहपाशांपासून प्रभू, सैतानाच्या वाईट गोष्टींपासून, कुसंगतींपासून प्रभू त्यांचं संरक्षण कर बापा. वाईट व्यसनांपासून त्यांना अलिप्त राख प्रभू. आणि प्रभू परमेश्वरा पावित्र्याने युक्त होऊन प्रभू त्या परमेश्वरा सदोदित तुझ्या समवेत आपल्या जीवनाची वाटचाल करावी, अशी दया त्या प्रत्येक त्या तरुण वर्गावर तू करावी, आम्ही या समय तुला हीच प्रार्थना करीत आहोत. बापा प्रभू परमेश्वरा, प्रभू आमच्या त्या परमेश्वरा प्रत्येक तरुण तरुणींच्या तू समवेत हो प्रभू परमेश्वरा. विशेष प्रकारे प्रभू प्रार्थनेची ओढ प्रभू तू त्यांना देत आहेस, म्हणून आम्ही त्याबद्दल तुझे आभार मानितो बापा. जे काही त्या परमेश्वरा प्रार्थनेकरिता प्रभू परमेश्वरा एकत्रित होऊन प्रभू त्या तुझ्यामध्ये वाढण्याकरिता प्रभू त्या परमेश्वरा ते प्रयत्न करीतात की त्या प्रत्येक गोष्टीला प्रभू तू त्यांना प्रभू परमेश्वरा पवित्र आत्म्याने भर आणि प्रभू त्यामध्ये प्रभू परमेश्वरा त्यांचं तू सहाय्य कर, हीच आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करीतो. प्रभू आम्ही या समय प्रभू परमेश्वरा तुझ्याजवळ प्रार्थना करतो प्रत्येक प्रभू आमच्या मंडळीतील वयोवृद्ध लोकांकरिता. प्रभू परमेश्वरा ते आमच्या मंडळीचे अवशिष्ट जन आहेत प्रभू, त्यांच्यावर प्रभू तुझ्या आशीर्वादाचा हात तू ठेव त्या या उतारव्यामध्ये त्यांची तू काळजी घे त्या प्रभू परमेश्वरा. उतारव्यामध्ये आपली शक्ती त्या परमेश्वरा क्षीण होत असताना प्रभू तुझ्या सामर्थ्याचा अनुभव त्यांना त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त होईल, अशी तू दया करावी, आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करीत आहोत. बाप्पा त्यांचं जीवन तुझ्या कृपेने तू परिपूर्ण करते त्या परमेश्वरा. लागणारं शक्ती सामर्थ्य आरोग्य तुझ्याद्वारे प्राप्त होऊ दे, ही देखील आम्ही या समय तुला विनंती करीतो. आणि प्रभू परमेश्वरा त्यांच्या जीवनामध्ये प्रभू तू त्यांच्या समवेत असावा, ही देखील आमची या समय तुला नम्रतेची प्रार्थना आहे. जे लोक आजारी आहेत, दुःखी कष्टी आहेत प्रभू, अशांना आम्ही या समय तुझ्या आशीर्वादित हातामध्ये समर्पित करीत आहोत. बाप्पा प्रभू राया आमच्या डिसूजा आंटी यांच्याकरिता आम्ही प्रार्थना करीतो, त्यांनाही प्रभू परमेश्वरा तू स्पर्श कर, तुझं आरोग्य दे बाप्पा. शारीरिक प्रत्येक प्रभू परमेश्वरा दुर्बलता दूर कर प्रभू, त्या परमेश्वरा प्रत्येक त्रास प्रभू तू दूर कर बापा, आणि त्यांना तुझ्या आरोग्याने तू परिपूर्ण कर, आम्ही या समय तुझ्याजवळ प्रार्थना करीत आहोत. बापा पारेखंडी यांच्याकरिता आम्ही प्रार्थना करीतो, त्यांनाही प्रभू परमेश्वरा तुझा स्पर्श करून प्रभू त्यांच्या गुडघ्याचा त्रास, प्रभू परमेश्वरा पायांचा त्रास प्रभू तू दूर होऊ द्यावा, आणि प्रभू त्यांना तुझ्या आरोग्याने तू भरावे, आम्ही या समय तुझ्याजवळ नम्रतेची प्रार्थना करीत आहोत. बापा आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करतो की त्या प्रभू परमेश्वरा आमच्या त्या परमेश्वरा रेखा साळवेंटी प्रभू, डॅनियल साळवे अंकल प्रभू त्यांच्याकरिता त्यांना देखील प्रभू परमेश्वरा तू आशीर्वादित कर बापा. प्रभू तू स्पर्श कर, आणि प्रभू त्यांना प्रभू परमेश्वरा प्रत्येक आसरातून प्रभू तू बाहेर काढ बापा. प्रभू परमेश्वरा प्रभू प्रत्येक प्रादुर्भाव प्रभू परमेश्वरा दूर होईल अशी तू दया कर, आम्ही या समय तुला विनंती करीतो. आणि त्यांना प्रभू परमेश्वरा विशेष प्रकारे प्रभू त्या अंतरून बदलून प्रभू त्यांच्या जीवनामध्ये तुझी साक्ष उभी करावी, आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत. जो काही त्या परमेश्वरा ताप आहे, त्या परमेश्वरा इतरी प्रभू शारीरिक दुखणं आहेत, व्याधी आहेत, त्यामध्ये प्रभू परमेश्वरा त्यांचा तू सहाय्य पित्या, आणि प्रभू परमेश्वरा तुझं पूर्ण आरोग्य प्रभू पित्या त्या उभतास प्राप्त व्हावं, आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत. प्रभू परमेश्वरा अमोलला देखील आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत, त्याच्या जीवनाला प्रभू परमेश्वरा तुझ्या आरोग्याने परिपूर्ण करावे, हीच आमची या समय तुझ्याजवळ विनंती आहे पित्या. प्रभू राया प्रभू परमेश्वरा तू आमचा प्रार्थना ऐकणारा देव आहे, म्हणून आम्ही या समय तुझे उपकार मानित आहोत, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देत आहोत. प्रार्थना करीत आहोत प्रभू परमेश्वरा या समय प्रभू की त्या परमेश्वरा आम्ही सुकन्याकरिता प्रभू राया तिला देखील प्रभू परमेश्वरा तुझं आरोग्य प्रभू प्राप्त होऊ दे, प्रभू परमेश्वरा तुझा स्पर्श प्रभू तिला प्राप्त व्हावा, आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत. आणि प्रभू राया ती देखील प्रभू परमेश्वरा लवकरात लवकर बरी होईल, तुझं गौरव तुझ्या जीवनामध्ये होईल प्रभू, अशी तू दया कर प्रभू, आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करीत आहोत. तुझ्या त्या परमेश्वरा आरोग्य दे, स्पर्श प्रभू तीस प्राप्त व्हावा प्रभू, आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत. प्रभू परमेश्वरा आम्ही प्रार्थना करतो की त्या मोदी आंटी यांच्याकरिता त्यांना देखील प्रभू परमेश्वरा तू स्पर्श करावा, तुझ्या आरोग्याने भरावे, आणि प्रभू परमेश्वरा प्रत्येक दुखणं प्रभू त्यांचं दूर होऊन प्रभू त्या परमेश्वरा तुझ्या आरोग्याची पाखर त्यांच्या जीवनावर प्रस्थापित होईल, अशी तू दया कर, ही देखील प्रभू आमची या समय तुला नम्रतेची प्रार्थना आहे. आमच्या सिंगाची प्रभू आम्ही त्यांच्याकरिता प्रार्थना करीत आहोत, त्यांच्यावर प्रभू परमेश्वरा प्रभू विशेष प्रकारे अवतारव्यामध्ये प्रभू तुझं आरोग्य त्यांना प्राप्त होऊ दे, आणि प्रभू परमेश्वरा प्रभू त्यांचे त्या परमेश्वरा गुडघ्याचा त्रास, कमरेचा त्रास सर्व दूर प्रभू परमेश्वरा तुझं आरोग्य त्यांना प्राप्त होईल, अशी तू दया कर प्रभू, आम्ही या समय तुझ्याजवळ नम्रतेची प्रार्थना करीत आहोत. आमच्या मनीषा मदत आहे प्रभू, आम्ही त्यांना देखील तुझ्या हातामध्ये देतो की त्यांच्या प्रभू परमेश्वरा जीवनाला प्रभू तुझ्या आरोग्याने भर बापा. जे काही त्या परमेश्वरा शरीरातील प्रभू परमेश्वरा प्रभू रक्ताची कमतरता आहे, त्या बुद्धीचा त्रास आहे प्रभू परमेश्वरा, पायांचा त्रास आहे, त्या सर्व काही प्रभू आम्ही तुझ्या हातामध्ये देतो प्रभू राया. त्यांना प्रभू परमेश्वरा तुझ्या आरोग्याने परिपूर्ण तू करावे, आणि प्रभू परमेश्वरा तुझं गौरव त्यांच्या जीवनाद्वारे होईल, अशी तू दया कर प्रभू, हीच आमची या समय तुला नम्रतेची प्रार्थना आहे. बाबा प्रभू परमेश्वरा आम्ही प्रार्थना करतो प्रभू परमेश्वरा आमच्या प्रभू ठोबरे आजी यांच्याकरिता प्रभू तू त्यांनाही प्रभू परमेश्वरा स्पर्श करावा, त्यांनाही प्रभू परमेश्वरा तू आरोग्य द्यावा, आम्ही या समय तुला विनंती करतो की त्या प्रभू परमेश्वरा दीर्घायुष्य त्या तृप्त केलेलं असताना बापा प्रभू या अवतारामध्ये विशेष प्रकारे प्रभू तुझ्या आरोग्याचं वर्चस्व त्यांच्या जीवनावर तू ठेव प्रभू राया, त्यांच्या जीवनाची तू काळजी व्हा बापा, आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करीत आहोत.
आमच्या गोरपडे आंटी प्रभू यांच्याकरिता आम्ही तुझ्यावर प्रार्थना करीत आहोत. त्यांना प्रभू परमेश्वरा तू आरोग्य देत आहेस म्हणून आम्ही तुझी स्तुती करतो पित्या. प्रभू परमेश्वरा प्रभू हृदयाची प्रत्येक कमकुवतता प्रभू तू दूर करून प्रभू परमेश्वरा त्यांना तुझ्या सामर्थ्याने तू भरावं. प्रभू आम्ही या समय तुझ्याजवळ प्रार्थना करीतो. आमची याचना तुझ्या समोर आम्ही सादर करीतो बाप्पा. आणि प्रभू परमेश्वरा प्रत्येक औषध प्रभू परमेश्वरा त्यांच्याकरिता आरोग्याची ठरतील ही देखील तू दया कर. प्रभू आम्ही या समय तुझ्याजवळ प्रार्थना करीत आहोत. प्रभू बाप्पा प्रभू परमेश्वरा तू प्रार्थना ऐकणारा देव आहे म्हणून आम्ही त्या परमेश्वरा तुझ्याजवळ नतमस्तक होऊन प्रभू प्रत्येक आजारी व्यक्तींना तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही समर्पित करीत आहोत पित्या. प्रभू परमेश्वरा आम्ही त्या संवेदस प्रभू पित्या या समय प्रार्थनेमध्ये आठवण करीत आहोत. त्या परमेश्वरा प्रभू सिस्टर सोना यांची प्रभू राया त्या परमेश्वरा त्यांना देखील प्रभू तुझा तू स्पर्श कर बाप्पा. जे काय त्या परमेश्वरा प्रभू त्या परमेश्वरा त्यांच्या मेंदूमध्ये प्रभू शिस्त आहे प्रभू ती सर्व प्रभू परमेश्वरा दुरून प्रभू तू त्यांना तुझ्या आरोग्याने भरावे. प्रभू आम्ही या समय तुझ्याजवळ प्रार्थना करीत आहोत. प्रभू बाप्पा प्रभू परमेश्वरा आम्ही तुला प्रार्थना करीतो पित्या की जे काही येणाऱ्या दिवसामध्ये प्रभू परमेश्वरा प्रभू त्यांच्यावर प्रभू ट्रीटमेंट होणार आहे पित्या ती देखील प्रभू परमेश्वरा तू त्यांच्याकरिता आरोग्याची कर बाप्पा. आणि प्रभू त्यांच्या जीवनामध्ये प्रभू तुझी गौरवी साक्ष उभी करावी ही देखील आम्ही या समय तुझ्याजवळ प्रार्थना करीत आहोत. प्रभू बाप्पा त्यांच्या जीवनांना प्रभू परमेश्वरा विशेष प्रकारे तू सांभाळ. प्रभू आमच्याकडे प्रार्थनेनंतर आलेले त्या परमेश्वरा कुऱ्हाडी एक आजी आहे प्रभू राया त्यांना देखील प्रभू परमेश्वरा तू स्पर्श करावा. त्यांना प्रभू तुझ्या आरोग्याने भरावे. त्या परमेश्वरा जो काही प्रभू त्या परमेश्वरा प्रादुर्भाव आहे संक्रमण आहे प्रभू परमेश्वरा ते सर्व दुरून प्रभू ते त्यांना आरोग्य प्रदान करावे. प्रभू आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करीत आहोत. त्यांच्या जीवनाची विशेष तू काळजी घे. त्यांच्या कुटुंबियांची तू काळजी घे पित्या ही देखील आमची या समय तुला नम्रतेची प्रार्थना आहे. बाप्पा प्रभू परमेश्वरा पुन्हा एक बार प्रभू आमच्या मंडळीतील प्रत्येक प्रियजनांना आम्ही तुझ्या आशीर्वादित हातामध्ये समर्पित करीत आहोत. आमच्या प्रत्येकाचा सांभाळ कर प्रतिपाळ कर बाप्पा. आणि आमच्या जीवनाच्या अवतीभोवती तुझ्या प्रभू परमेश्वरा सुरक्षिततेचं आरोग्याचं कुंपण असावं हीच आमची या समय तुला विनंती आहे. तरी प्रभू जे प्रियजन आजारी आहेत दुःखी कशी आहे बाप्पा प्रभू परमेश्वरा जरी प्रभू आमच्या आम्हास प्रभू त्यांची नाव ठाऊक नाही त्या परमेश्वरा प्रभू लक्षात नसतील प्रभू अशा प्रत्येक प्रियजनांना आम्ही या समय तुझ्या आशीर्वादित हातामध्ये समर्पित करीतो. त्यांच्या जीवनांना प्रभू तुझ्या कृपेने तू सांभाळ. प्रभू राय आम्ही प्रार्थना करतो की त्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येक त्या प्रियजनांकरिता प्रभू परमेश्वरा प्रभू जे त्या परमेश्वरा रुग्णांची सेवा करीत आहेत त्यांना प्रभू परमेश्वरा तुझ्या कृपेने तू भर बाप्पा. तुझा आशीर्वाद तू त्यांना दे पित्या. तुझ्या सुरक्षिततेचं कवच त्यांच्या जीवनाच्या अवतीभोवती तू ठेव पित्या. प्रभू या वाढत्या प्रादुर्भावामध्ये प्रभू कार्य करीत असताना प्रभू त्या परमेश्वरा सेवा करीत असताना त्यांच्या जीवनाचा तू प्रतिपाळ कर प्रभू ही देखील आमची या समय तुला नम्रतेची प्रार्थना आहे. प्रभू बाप्पा त्यांच्या जीवांचं तू संरक्षण कर. प्रभू आम्ही हीच या समय तुझ्या समोर आपली याचना सादर करीत आहोत. बाप्पा प्रभू परमेश्वरा आमच्या त्या संबंध मैत्रिणीच्या कार्याला आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. प्रभू त्या परमेश्वरा या कार्यात वृद्धिंगत कर बाप्पा. प्रभू आदरणीय बिशप साहेब पीएस वर्ग त्या परमेश्वरा सर्व पदाधिकारी वर्ग त्या पाळक वर्ग स्वार्थिक मिशनरी पित्या प्रभू या प्रत्येकांना आम्ही तुझ्या हातामध्ये देतो पित्या. तुझी सेवा करीत असताना लागणारे शक्ती सामर्थ्य तुझ्याद्वारे प्राप्त होते पित्या. प्रत्येक गरजांची तू पूर्तता कर. प्रभू ही देखील आमची या समय तुला नम्रतेची प्रार्थना आहे. प्रभू बाप्पा आम्ही प्रार्थना करतो प्रभू परमेश्वरा या समय विशेष प्रकारे प्रभू पित्या इतर सेवाभावी संस्थांकरिता जे तुझ्या राज्याच्या वाढीकरिता झटत आहेत प्रभू परमेश्वरा त्या प्रत्येक सेवेस प्रभू परमेश्वरा तू आशीर्वादित करावं. आणि प्रभू तुझ्या राज्याच्या वाढीकरिता प्रभू परमेश्वरा आत्मा जिंकले जाते अशी तू दया कर. प्रभू आम्ही या समय तुला विनंती करतो पित्या. आमच्या भारत देशावर प्रभू तुझा तू आशीर्वाद दे पित्या. प्रभू प्रत्येक ठिकाणी प्रभू परमेश्वरा तूच एकमेव तारणारा देव आहे. प्रभू परमेश्वरा याची प्रभू परमेश्वरा साक्ष प्रभू लोकांपर्यंत पोहोचेल अशी तू दया आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्यांवर कर. प्रभू आम्ही या समय तुला विनंती करीतो. प्रभू परमेश्वरा आमच्या देशामध्ये प्रभू आमच्या राज्यामध्ये आमच्या शहरामध्ये प्रभू तुझं गौरवी नाम प्रभू उंचवेलं जावं पित्या अशी तू दया कर. आम्ही या समय तुला प्रार्थना करीतो पित्या. आमच्या देशाला राज्याला शहराला चालवणाऱ्या प्रत्येक मंत्रिमंडळाला आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत. प्रभू परमेश्वरा प्रभू आम्ही तुला प्रार्थना करीतो पित्या की आमच्या देशाचा विकास तुझ्याद्वारे होऊ दे पित्या. आमच्या देशाची उन्नती तुझ्याद्वारे होऊ दे पित्या. प्रभू परमेश्वरा आमच्या देशाकरिता प्रभू आम्ही आज तुझ्याजवळ मध्यस्थी करीत आहोत. प्रभू परमेश्वरा ज्या काही त्या परमेश्वरा राजकीय घडामोडी चालू आहेत प्रभू परमेश्वरा त्यामध्ये प्रभू परमेश्वरा तू पित्या विशेष प्रकारे प्रभू सहाय्य कर. प्रभू आम्ही या समय तुला विनंती करतो पित्या. प्रभू परमेश्वरा राजकीय पुढाऱ्यांद्वारे प्रभू परमेश्वरा त्यांच्या प्रभू परमेश्वरा प्रभू जे काही राजकीय प्रभू परमेश्वरा पक्ष आहे प्रभू त्यांच्या कार्यकारिणीद्वारे प्रभू सामाजिक सलोखा बांधिलकी निर्माण केली जाईल अशी तू दया कर. प्रभू आम्ही या समय तुला विनंती करतो पित्या. आतंकवाद दहशतवाद प्रभू भ्रष्टाचार हा समूळ त्या परमेश्वरा नाश केला जाईल आणि प्रभू परमेश्वरा एक सुव्यवस्था प्रभू परमेश्वरा प्रस्थापित होईल अशी तू दया कर. शांतीत राज्य प्रस्थापित होईल अशी दया कर बाप्पा. आणि तूच एकमेव तारणार आहे प्रभू याची ओळख प्रत्येकास होईल. प्रभू अशी तू दया करावी आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करीत आहोत पित्या. प्रभू परमेश्वरा सुरक्षिततेच्या प्रत्येक विभागांना आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत. आमच्या देशाकरिता आमच्या राज्याकरिता शहराकरिता प्रभू जे झटत आहेत प्रभू परमेश्वरा प्रभू जे संरक्षण करीत आहेत त्या प्रत्येकांचा तू सहाय्य हो प्रभू परमेश्वरा. प्रभू तू त्यांच्या त्यांच्या कुटुंबांना प्रभू परमेश्वरा तू आशीर्वादित कर. ही देखील आमची या समय तुझ्याजवळ नम्रतेची प्रार्थना आहे.
बापा प्रभू राया, आम्ही पुन्हा एक वार आमचं जीवन सर्वस्व केवळ तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत पिते. आणि प्रभू तुला प्रार्थना करतो पित्या की पुढील उपासनेमध्ये आमच्याद्वारे तुझं गौरव दे. तुझ्या वचनांकडे आम्ही आपलं लक्ष केंद्रित करीत असताना प्रभू तुझ्या वचनाद्वारे तुझी दैवाणी आम्हाला प्राप्त होऊ दे. आध्यात्मिक जीवनामध्ये आम्ही पुढे वाढावं. या उपवास समयामध्ये आम्ही असताना प्रभू परमेश्वर आम्ही तुझ्या वचनामध्ये प्रभू स्थिर आहोत पित्या. अशी तू दया आमच्यावर कर, आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत. आणि प्रभू हा उपवास समय आमच्या प्रत्येकाकरिता प्रभू परमेश्वरा प्रभू आध्यात्मिक जीवनामध्ये वाढणारा होईल प्रभू, अशी तू दया कर. ही देखील आमची या समय तुझ्याजवळ विनंती आहे पित्या. धन्यवाद देतो प्रभू आजच्या उपासनेमध्ये आम्हा प्रत्येकाला तू सहभागी करून घेतलेला आहेस पित्या. आमचं जीवन आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत. पुढील वेळेमध्ये तुझ्या पवित्र आत्म्याचं पुढारी पण आम्हा प्रत्येकास प्राप्त होईल. आणि प्रभू आमच्याद्वारे तुझं गौरव होईल, अशी तू दया कर. मान महिमा गौरव आदर सन्मान आम्ही केवळ तुला देत आहोत बापा. सर्व काही तुला समर्पित करेल. प्रार्थना धन्य तारक प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोडीने प्रणाम मागतो म्हणतोय बापा. आमेन. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो, प्रभूची स्तुती असो. प्रियांनो, आमचा जिवंत देव परमेश्वर हा खरोखर आमच्या जीवनाचं संरक्षण करणारा, आम्हाला आमच्या जीवनामध्ये आशीर्वादित करणारा आमचा जिवंत देव आहे. या आपण यावेळेस प्रभूच्या वचनांकडे आपलं लक्ष केंद्रित करूया. आजच्या मरणाकरिता निवडण्यात आलेल्या शास्त्र भागाचं आपण यावेळेस वाचन करणार आहोत. जुना करार यातील शमूएलाचं पहिलं पुस्तक याचा 17वा अध्याय आणि वचन 32 ते 37 आपण यावेळेस आजच्या मरणाकरिता घेतलेला आहे. त्याचं आपण यावेळेस वाचन करूया. शमूएलाचं पहिलं पुस्तक याचा 17वा अध्याय आणि वचन 32 ते 37 आम्हाला येण्याप्रमाणे सांगते. मग दावीद शौलास म्हणाला, त्या फलिष्टियामुळे कोणाही माणसाचे मन कचरू नये, आपला दास जाऊन त्याशी लढेल. शौल दाविदास म्हणाला, या फलिष्टियांशी लढण्यास तू समर्थ नाहीस, कारण तू केवळ तरुण आहे आणि तो बाळपणापासून कसलेला योद्धा आहे. दावीद शौलास म्हणाला, आपला दास आपल्या बापाची शेरडे मेंढरे राखीत असता. एकदा एक सिंह व एकदा एक अस्वल येऊन कळपातील एक कोकरू घेऊन गेले, तेव्हा मी त्याच्या पाठीस लागून त्यास मारिले आणि कोकरास त्याच्या जबड्यातून सोडविले. मजवर त्याने झडप घातली, तेव्हा मी त्याची दाढी धरून त्याला हाणून ठार केले. आपल्या दासाने त्या सिंहास व अस्वलास मारून टाकिले. हा असुंती फलिष्टी त्या दोहोंपैकी एकासारखा ठरेल, कारण त्याने जिवंत देवाच्या सैन्यास तुच्छ लेखिले आहे. दावीद आणखी म्हणाला, ज्या परमेश्वराने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजातून सोडविले, तोच मला या फलिष्ट्याच्या हातातून सोडविल. तेव्हा शौल दाविदास म्हणाला, जा, परमेश्वर तुझ्या बरोबर असो. परमेश्वर देव वाचलेली ही वचने आमच्या मरणाकरिता आध्यात्मिक लाभाची करो. परमेश्वराच्या नावाला मान महिमा गौरव आदर सन्मान असो. प्रभू येशूच्या प्रेमळ व मधुर नामात आपणा प्रत्येकाला सलाम. देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियांनो, आमचा जिवंत देव परमेश्वर हा खरोखर आमच्यावर कृपा करणारा देव आहे. आणि आज पुन्हा एक वार त्याच्या चरणाजवळ येऊन त्याची स्तुती आराधना करण्याकरिता, त्याच्या वचनातून आम्हाला आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद प्राप्त व्हावा याकरिता या उपासनेमध्ये सहभागी होण्याची संधी परमेश्वराने आम्हाला आमच्या जीवनामध्ये दिलेली आहे. म्हणून प्रियांनो, आपण यावेळी देवाच्या वचनांकडे आपलं लक्ष केंद्रित करूया. आज आमच्या मरणाचा विषय जो आम्ही घेत आहोत तो आहे कमिटमेंट विथ गॉड, देवाशी वचनबद्धता. कमिटमेंट विथ गॉड, देवाशी वचनबद्धता. आज या जगामध्ये जर आम्ही पाहिले तर माझ्या प्रियांनो, आम्हाला एका गोष्टीची खंत किंवा एका गोष्टीची उणीवता वारंवार येत असलेली आम्हाला आढळून येते. ती आहे कमिटमेंट, वचनबद्धता. समर्पण किंवा समर्पितता जी आहे ती आम्हाला कमी होत असलेली अनेक ठिकाणी आढळून येईल. जर आम्ही पाहतो तर ही समर्पितता जी आहे किंवा ही वचनबद्धता जी आहे ती आम्हाला कोठे कमी आढळून येते, तर विशेष प्रकारे आज या जगामध्ये दोन व्यक्तींमधील जे नातेसंबंध आहे यामध्ये आम्हाला ही वचनबद्धता कमी होत असलेली आढळून येते. उदाहरणार्थ जर आम्ही म्हणतो तर पती पत्नींच्या नातेसंबंधांमध्ये ही समर्पितता जी आहे, वचनबद्धता जी आहे ती कुठेतरी लयास जात आहे आम्हाला आढळून येईल. आम्ही हे देखील पाहतो की आई वडील आणि लेकरांच्या मधील जे नातेसंबंध आहे यामध्ये देखील ही वचनबद्धता जी आहे कुठेतरी लयास जात आहे. अशा प्रकारच्या वार्ता, अशा प्रकारच्या न्यूज जे आहेत ते आमच्या कानावर पडतील हे आम्हाला लक्षात येतं. त्यासोबतच आमचे जे नातेवाईक आहेत त्यांच्यासोबत असलेला नातेसंबंध, आमचा मित्र परिवार जो आहे त्यांच्यासोबत असलेला आमचा नातेसंबंध, किंवा आम्ही जेथे आहोत, ज्या लोकांसोबत आम्ही आहोत त्यांच्यासोबतील जी समर्पितता आहे, जी कमिटमेंट आहे ते कुठेतरी कमी आहे आम्हाला जगामध्ये आढळून येईल.
आणि देशामधील देखील जी वचनबद्धता आहे, कमिटमेंट आहे, ते देखील आम्हाला कमी होत असलेलं विशेष प्रकारे या जगामध्ये आढळून येतं. म्हणून देश देशावर उठत आहेत, देश देशांवर हमले करीत आहेत आणि एकमेकांवर वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करीत असताना जे कमिटमेंट आहे ते कुठेतरी प्रत्येक जण मोडत असलेला आम्हाला आढळून येतं. कारण एका व्यक्तीसोबत जेव्हा आम्ही कमिटेड नाही आहोत, आम्ही विशेष प्रकारे समर्पित नाही आहोत, आम्ही दुसऱ्या गोष्टीशी, दुसऱ्या व्यक्तीशी आम्ही कशा प्रकारे समर्पित असू, या गोष्टीला आम्हाला ही गोष्ट जी आहे ती आम्हाला जगामध्ये होत असलेली विशेष प्रकारे आढळून येते. आम्ही अनेक ठिकाणी पाहू शकतो, आमच्या अवतीभोवती आम्ही पाहू शकतो, आमच्या विशेष प्रकारे ज्या ठिकाणी आम्ही काम करतो त्या ठिकाणी आम्ही पाहू शकतो, ज्या ठिकाणी आम्ही राहतो त्या ठिकाणी शेजारी पाजारी आम्ही पाहू शकतो. लोकांकडे जेव्हा आम्ही पाहत आहोत, लोकांच्या जीवनामध्ये आम्हाला ही वचनबद्धता जी आहे ती फार कमी होत असलेली दिसून येते. कमिटमेंट जी आहे ते त्यांच्या नातेसंबंधामध्ये कमी होत असलेलं आम्हाला आढळून येते. माझ्या प्रियांनो, केवळ जगिक दृष्टिकोनातूनच नव्हे पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून जेव्हा मी याचा विचार करतो, देवाशी देखील आमची जी वचनबद्धता आहे, आमचं जे कमिटमेंट आहे ते देखील कुठेतरी कमी होत असलेलं आम्हाला आढळून येईल. आम्ही वैयक्तिक जीवनाचा जर विचार केला किंवा इतर कोणाच्या व्यक्तीच्या जीवनाकडे जर आम्ही पाहत आहोत तर आम्हाला ही गोष्ट दिसून येईल की आज लोकांच्या जीवनामध्ये देखील देवाप्रती असलेली जी वचनबद्धता आहे, देवाप्रती असलेलं जे समर्पण आहे, त्यामध्ये आम्ही कुठेतरी कमी पडत आहोत. आम्हाला आमचं जे 100% द्यावयाचं आहे, आमचं जे 100% द्यावयाचं आहे, त्यामध्ये कुठेतरी आम्ही कमी पडत आहोत. कदाचित आम्ही प्रार्थनेमध्ये कमी पडत आहोत. जे देवाशी असलेला आमचा जो नातेसंबंध आहे, जे कमिटमेंट आहे, ते कुठेतरी कमी होत आहे. आमच्या देवाच्या वचनामध्ये आम्ही कुठेतरी, त्या समर्पणामध्ये आम्ही कमी होत आहोत. देवाच्या स्तवनामध्ये आम्ही कुठेतरी कमी होत आहोत. आमच्या जीवनामधील जे देवाशी असलेलं जे आमचं कमिटमेंट आहे, वचनबद्धता आहे, त्यामध्ये देखील आम्हाला ही कमतरता, ही उणीवता आज आढळून येईल. इतरांकडे पाहण्यापेक्षा आमच्या वैयक्तिक जीवनाकडे जेव्हा आम्ही पाहतो त्यामध्ये देखील आम्हाला विशेष प्रकारे ही गोष्ट आढळून येते. आज मनुष्य जो आहे तो आपल्या जीवनामध्ये ऍडजस्टमेंट करण्याचा प्रयत्न करीतो, ना की कमिटमेंट करण्याचा प्रयत्न करीतो. आमच्या सोयीनुसार आमचं कमिटमेंट जे आहे ते वेळोवेळी बदलणार आहे. ते व्यक्तीसोबत असो, ते कुठल्या एखाद्या वस्तूसोबत असो, किंवा ते एखाद्या विशेष प्रकारे आमच्या कामासोबत असो किंवा आमच्या देवासोबत असो, आमच्या परिस्थितीनुसार, आमच्या गरजेनुसार आज मानव जो आहे तो आपलं कमिटमेंट बदलत असलेला आम्हाला आढळून येतो. तर माझ्या प्रियांनो, देव परमेश्वर आमच्याकडून ही अपेक्षा करीत नाही. देवाची इच्छा आहे की आम्ही त्याच्याप्रती समर्पित असावे, आम्ही त्याच्याप्रती विशेष प्रकारे आम्ही वचनबद्ध असावे. ही देवाची प्रत्येक विश्वासणाऱ्याकरिता इच्छा आहे. देवाची जी निर्मिती आहे त्या प्रत्येकाकरिता ही परमेश्वराची असलेली इच्छा आहे. म्हणून माझ्या प्रियांनो, आज आम्ही जेव्हा कमिटमेंट विथ गॉड, देवाशी वचनबद्धता याविषयी जेव्हा आम्ही मनन चिंतन करणार आहोत, आम्ही उदाहरण पाहणार आहोत दाविदाचं. कारण दाविदाच्या जीवनाकडे जेव्हा आम्ही पाहतो तर त्याविषयी म्हणण्यात आलेलं आहे की देवाच्या मनासारखा असा तो देवास त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. आज आम्हा प्रत्येकाची इच्छा आहे की आमच्या विषयी देखील देवाने म्हणावे की माझ्या मनासारखा हा व्यक्ती जो आहे तो मला भेटलेला आहे. या व्यक्तीला जेव्हा मी माझ्यासाठी निवडलेला आहे तर हा माझ्या मनासारखा आहे. दाविदासाठी ज्याप्रमाणे देवाने म्हटलेलं आहे त्याप्रमाणे आज आमच्यासाठी देवाने म्हणावे, ही आमची प्रत्येकाची इच्छा आहे. माझ्या प्रियांनो, ही गोष्ट आम्हाला आनंद देणारी आहे. ही गोष्ट आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्रोत्साहित करणारी आहे. ही गोष्ट आम्हाला आमच्या जीवनामध्ये आणखी एक पाऊल पुढे उचलण्याकरिता आम्हाला प्रेरित करणारी आहे की मी देवाच्या मनासारखा आहे, देवाला मी आवडणारा आहे. पण माझ्या प्रियांनो, त्याकरिता जर आम्ही पाहिलं तर दाविदाच्या जीवनामध्ये जी महत्वाची गोष्ट आम्हाला आढळून येते ती ही की तो देवाशी वचनबद्ध अशा प्रकारे होता. ही वॉज कमिटेड विथ गॉड. तो देवासोबत वचनबद्ध होता. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, जेव्हा आम्ही पाहतो शमूएलाचं पहिलं पुस्तक याचा 17वा अध्याय, आम्ही याकडे जर पाहिलं तर आम्हाला या ठिकाणी दिसून येतं की या 17व्या अध्यायामध्ये विशेष प्रकारे दाविदाने गल्ल्याथाचा वध केलेला आहे. ही गोष्ट आम्हाला या ठिकाणी आढळून येते. ही गोष्ट जी आहे ती आम्हाला जेव्हा दिसते, आम्ही लहानपणापासून आमच्या संडे स्कूल पासून आमच्या घरामध्ये आम्ही या विषयी ऐकत आलेलो आहोत. यावर कदाचित आम्ही देवाच्या वचनातून देखील ऐकलेलं आहे, मनन चिंतन केलेलं आहे. पण माझ्या प्रियांनो, आणखी एक वेळा आपण दाविदाची देवाशी असलेली जी वचनबद्धता आहे त्याकडे आम्ही आपलं आज लक्ष केंद्रित करूया. त्याने कशा प्रकारे देवाशी असलेलं त्याचं जे समर्पण आहे ते त्याने टिकून ठेवलं आणि त्याच्या जीवनामध्ये तो आशीर्वादित झाला.
त्याच्या जीवनामध्ये जे काम त्याच्या समोर त्याला प्राप्त झालं, जे काम त्याने हाती घेतलं, देवाने त्या कामामध्ये त्याला यश दिलं, त्याला परमेश्वराने त्यामध्ये सफळ केलं. माझ्या प्रियांनो, का? कारण तो देवाशी वचनबद्ध होता. देव परमेश्वराशी त्याने आपलं जे कमिटमेंट आहे ते पाळलेलं आहे. ही गोष्ट आम्हाला त्याच्या जीवनातून दिसून येते. आम्ही या ठिकाणी पाहतो, हा प्रसंग आम्हा प्रत्येकास ठाऊक आहे. 32व्या वचनापासून आम्ही पाहिलेला आहे. दावीद जो आहे तो शाऊल राजाकडे येऊन म्हणतो की त्या बलिष्ठामुळे कोणाही माणसाचे मन कचरू नये, आपला दास जो आहे जाऊन त्याशी लढेल. अशा प्रकारे तो त्या ठिकाणी बोलत आहे. हे एक अडखळण होतं, ही एक अडचण होती, एक मोठी समस्या इस्रायल लोकांसमोर उभी होती. गल्ल्यात जो आहे त्याविषयी जर आम्ही पाहिलं तर 17वा अध्याय, पहिले शमूएल 17वा अध्याय याच्या 5व्या वचनापासून किंवा 4थ्या वचनापासून जर आम्ही पाहिले तर त्या गल्ल्याचं वर्णन जे आहे फार भयंकररित्या करण्यात आलेलं आहे. तो कशा प्रकारे होता, तो किती मोठा होता, तो किती अवाढव्य होता, तो किती बलशाली होता, याविषयी आम्हाला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आणि लोक जेव्हा त्याच्याकडे पाहत होते तर त्याच्या समोर विशेष प्रकारे ते जणू काही फार लहान टोळीसारखे दिसत आहे, अशा प्रकारे त्यांना भासलेली लोक त्या गल्ल्याला पाहून घाबरून गेलेले आहेत. गल्ल्यात ज्या वेळी त्यांच्या समोर रोज सकाळी येऊन उभा राही युद्धाकरिता जेव्हा त्यांना तो आव्हान करीत होता, त्यावेळेस आम्ही पाहतो की त्या गल्ल्याला पाहून हे लोक घाबरून जात होते. संबंध इस्रायल लोक जे आहे ते पूर्ण सैन्य जे आहे ते घाबरून जात होतं. पण माझ्या प्रियांनो, आम्ही जेव्हा दाविदाकडे पाहतो, दावीद त्या ठिकाणी या समस्येकडे, या अडचणीकडे, विशेष प्रकारे हे जे मोठं संकट त्या ठिकाणी त्याच्या देशावर आलेलं आहे, त्या इस्रायल सेनेपुढे आलेलं आहे, आम्ही त्या ठिकाणी पाहतो त्या संकटाला तो कशा प्रकारे पाहत आहे, तर त्या संकटाला तो एका संधीप्रमाणे पाहत आहे. ते संकट जे आहे ते त्याच्याकरिता जणू काही एक संधी आहे, एक अपॉर्च्युनिटी आहे की मी देवाचं गौरव करावं, मी देवाच्या नावाने पुढे जावं. त्या संकटाला त्याने संधी म्हणून पाहिलेलं आहे. का? कारण तो देवाशी वचनबद्ध होता. त्याचं कमिटमेंट जे आहे ते कुठच्या व्यक्तीसोबत नव्हतं. त्याने आपलं जीवन जे आहे कोणा अधिकाऱ्याच्या हातामध्ये समर्पित केलेलं नव्हतं. त्याने त्याचं जीवनाचं समर्पण जे आहे त्याच्या राजाला समर्पित केलेलं नव्हतं. पण त्याचं जीवन त्याने कोणाला समर्पित केलं होतं, तर त्याने जिवंत देवाला समर्पित केलं होतं. आणि म्हणून जेव्हा त्या संकटाला तो पाहत आहे, तर त्या संकटाला पाहत असताना तो त्याला संधी म्हणून पाहत आहे. त्या वाईट प्रसंगाला, त्या विशेष प्रकारे त्यांचा पराभव करणाऱ्या प्रसंगाला जे लोक जर त्याच्या समोर गेले तर ते पराभूत होऊन जातील. त्यांचा विजय त्या ठिकाणी होणार नाही, त्यांचा नाशही होऊन जाईल, ते मृत्यू पावतील. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा दावीद त्या संकटाकडे पाहत आहे, त्या गल्ल्याकडे पाहत आहे, आम्ही पाहतो की तो पाहत आहे की ही संधी आहे, मला देवाच्या नावाने पुढे जाण्याची ही मला संधी आहे. माझ्या प्रियांनो, म्हणून आम्ही त्या ठिकाणी पाहतो तो काय म्हणतो की या बलिष्ठामुळे कोणाही माणसाचे मन कचरू नये. आणि पुढे तो म्हणत आहे की आपला दास जाऊन त्याशी लढेल, आपला दास जाऊन त्याशी लढेल. त्या अवाढव्य गल्ल्याला पाहून, त्या भल्या मोठ्या गल्ल्याला पाहून, त्या मोठ्या बालपणापासून जो योद्धा म्हणून कसलेला आहे त्याच्याकडे पाहून दावीद जो आहे तो घाबरलेला नाहीये. तो म्हणत आहे की मी जाऊन त्याच्याशी लढणार आहे. त्याने त्या ठिकाणी त्या संकटाला जाऊन लढण्याची तयारी त्या ठिकाणी दर्शविली. कारण माझ्या प्रियांनो, त्याने ती संधी म्हणून त्याकडे त्याने पाहिलेलं आहे. देवाचं वचन आम्हाला सांगते, इफिसकरास पत्र याचा 5वा अध्याय 16वा वचन आम्हाला म्हणतं की दिवस वाईट आहे म्हणून वेळेचा तुम्ही सदुपयोग करा, संधी साधून घ्या, देवाचं वचन म्हणतं. माझ्या प्रियांनो, आम्हाला आमच्या जीवनामध्ये देखील दाविदाच्या समोर ज्याप्रमाणे संकट असेल, त्या इस्रायल लोकांपुढे संकट होतं, इस्रायल लोकांपुढे ते मृत्यू पावतील अशी परिस्थिती उद्भवलेली होती. जर त्या गल्ल्याच्या समोर लढण्याकरिता ते गेले तर गल्ल्यात त्यांना त्यांचा चुरडा करून टाकेल अशी परिस्थिती त्यांच्या समोर होती. पण दावीद काय म्हणत आहे, मी वेळेचा सदुपयोग करेन. ही जी संधी मला या ठिकाणी प्राप्त झालेली आहे, या संधीला मी संकटासारखं पाहत नाहीये, या संधीला मी विशेष प्रकारे सदुपयोग म्हणून मी पाहत आहे की मी देवाच्या नावाने जाऊन त्याच्याशी लढणार आहे. आणि म्हणून वचन आम्हाला सांगतं की दिवस वाईट आहे, वेळेचा सदुपयोग करा. कलसेकरास पत्र याचा 4था अध्याय 5वं वचन जर आम्ही पाहिलं तर वचन म्हणतं संधी साधून घ्या. माझ्या प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये जी संधी आम्हाला मिळते ती संधी आम्हाला साधून घ्यावयाची आहे. ही गोष्ट नव्हे की प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी सुखकरच येईल, प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी चांगलीच येईल, प्रत्येक परिस्थिती माझ्या बाजूचीच येईल, असं आमच्या जीवनामध्ये होऊ शकत नाही. जेव्हा आम्ही या जगामध्ये आहोत, उतार चढावातून आम्हाला पुढे जावयाचं आहे.
उतार येईल त्यावेळेस आम्ही सहजरित्या पुढे जाऊ, चढाव येईल त्यावेळेस आम्हाला मेहनत घेऊन, कष्ट घेऊन, ताकद लावून आम्हाला पुढे चालावं लागेल. त्या चढावावर आम्हाला पुढे चालून परत उतार आमच्या वाट्याला येणार आहे. माझ्या प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला जी संधी देव परमेश्वर देत आहे त्या संधीचा सदुपयोग आमच्या जीवनामध्ये आम्हाला करावायचा आहे. संकटांना पाहत असताना आम्हाला घाबरून जायचं नाहीये. दावीद या ठिकाणी काय म्हणतो की आमचे मन कचरू जाऊ नये, म्हणजे आम्ही भयभीत होऊ नये, आम्ही माघार घेऊ नये, आम्ही हा विचार करू नये की नाही मी आता त्या वाटेने जाणार नाही, मी दुसरा मार्ग धरतो, हा विचार आम्ही करायचा नाहीये. आम्ही देवाचे लोक आहोत, आम्ही देवाचे निवडलेले लोक आहोत. देवाने आम्हाला त्याच्याकरिता वेगळं केलेलं आहे आणि म्हणून आम्हाला प्रत्येक संकट जी आहे ती संकट आमच्या जीवनामध्ये जेव्हा येत आहेत, समस्या जेव्हा आमच्या जीवनामध्ये येत आहेत, आमच्या जीवनामध्ये जेव्हा सैतान आमच्यावर हल्ला करू पाहत आहे, तो किती मोठा असला, ते संकट किती मोठं असलं, पण त्याला संधी म्हणून आम्हाला पाहायचं आहे. आम्हाला अपॉर्च्युनिटी म्हणून त्याच्याकडे आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे की मला ही पुढे जाण्याची संधी प्रभू देत आहे. विदाउट पेन देअर इज नो गेन, अशा प्रकारे म्हणण्यात येतं. आमच्या जीवनामध्ये जोपर्यंत आम्ही त्या संकटातून जाणार नाही, आम्हाला काहीच फलप्राप्ती होणार नाही. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, देवाचं वचन देखील आम्हाला सांगतं, जे ख्रिस्तामध्ये भक्तिपूर्णरित्या आपलं जीवन जगू इच्छितात त्यांच्या जीवनामध्ये संकट येतील, त्यांच्या जीवनामध्ये क्लेश येतील, त्यांच्या जीवनामध्ये समस्या येतील, त्यांचा छळ केला जाईल, पण परमेश्वर देव त्या प्रत्येक परिस्थितीतून प्रत्येक धार्मिका सोडवेल हे देखील वचन आम्हाला सांगतं. माझ्या प्रियांनो, नीतिमान किती वेळा खाली पडला तरी तो उठून उभा राहणार आहे. का? कारण आपण देवाचे लोक आहोत. आमच्या जीवनामध्ये संकट आमच्यासाठी शेवट नाहीये. आमच्या जीवनामध्ये ज्या समस्या येत आहेत, आमच्या जीवनामध्ये सैतान जेव्हा हल्ला करत आहे, तर आमचा शेवट झाला असं नव्हे, पण आम्हाला तेथून पुढे जाण्याची संधी परमेश्वर देतो. ती संधी आम्हाला साधून घ्यायची आहे. दाविदाने ही संधी या ठिकाणी साधली आणि तो म्हणतो की आपला दास जाऊन त्याशी लढेल. त्याने त्या ठिकाणी त्या संकटाला संधी म्हणून पाहिलं आणि पुढे जाण्याची तयारी त्याने आपल्या जीवनामध्ये दर्शवली. का? कारण तो देवाशी समर्पित होता. देवाला त्याने आपलं समर्पण केलं होतं. जरी तो जगित दृष्टिकोनातून त्या गल्ल्याताकडे पाहत होता, तो घाबरविणारा होता, भयभीत करणारा होता, मन कचरून टाकणारा होता, माघार घेण्याकरिता विशेष प्रकारे आम्ही माघार घ्यावी अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करणारा होता, पण दाविदाचं मन त्या ठिकाणी घाबरलेलं नाहीये. का? कारण तो देवाला समर्पित होता. आणि तो याची आठवण करून देत असताना तो त्या ठिकाणी म्हणतो की विशेष प्रकारे तो जेव्हा जंगलामध्ये आपली शेरडे मेंढरे जेव्हा राखीत होता, त्यावेळेस सिंहाने अस्वलाने देखील हल्ला केला, पण मी जाऊन त्यांचा देखील संहार केलेला आहे, त्यांना मी मारलेला आहे आणि त्यांच्या जबड्यातून मी आपल्या त्या मेंढरांना, शेरड्यांना मी सोडविलं. ही गोष्ट तो त्या ठिकाणी सांगतो. त्याचा सांगण्याचा उद्देश काय आहे, तर तो हे म्हणतो की प्रत्येक संकट माझ्या जीवनामध्ये जी आलेली आहे त्या संकटांना मी संधी म्हणून पाहिलेलं आहे. अस्वल, सिंह यांच्या मागे देखील जात असताना मी संधी म्हणून त्या गोष्टीकडे पाहिलं आणि मी विशेष प्रकारे देव माझा सहाय्य करणारा आहे, देव मला वाचवणार आहे, या गोष्टीवर विश्वास ठेवून तो त्या ठिकाणी पुढे चाललेला आहे. माझ्या प्रियांनो, आज आम्हाला आमच्या जीवनामध्ये देवावर विश्वास ठेवून पुढे पाऊलं टाकायची आहे. संकट पाहून, अडचणी पाहून, समस्या पाहून, अशांतता पाहून, निराशा पाहून, आमच्या जीवनामधील अपयश पाहून आम्हाला माघार घ्यायची नाहीये. आम्हाला पुढे पाऊल टाकायचे आहे. आम्हाला संधी साधून घ्यायची आहे. देवाचं वचन आम्हाला सांगतं. दुसरी महत्वाची गोष्ट जर आम्ही या ठिकाणी पाहिली तर आम्हाला दिसून येते वचन 33 मध्ये अशा प्रकारे तो म्हणतो की शाऊल दाविदास म्हणाला, या फलिष्त्याशी लढण्यास तू समर्थ नाहीस, कारण तू केवळ तरुण आहे आणि तो बाळपणापासून कसलेला योद्धा आहे. माझ्या प्रियांनो, जेव्हा या गोष्टीकडे शाऊल जो आहे तो दाविदाचं लक्ष केंद्रित करीत आहे की तू तरुण आहे, तू काही फार मोठा व्यक्ती नाहीये, तू काही फार मोठा योद्धा नाहीये, तू काही कसलेला नाहीये की तू जाऊन त्या गल्ल्या त्याचा सामना करावा. आणि तो त्या ठिकाणी जणू काही त्याला सांगत आहे की तू थांबून जा, तू अजून तयार झालेला नाहीस, तू फार लहान आहेस, तू तरुण आहेस. तो जेव्हा अशा प्रकारे त्याला म्हणतो, आम्ही त्या ठिकाणी पाहतो की दावीद जो आहे त्याही गोष्टीकरिता तो तयार होतो आणि पुढे तो उदाहरण देतो की मी परमेश्वर जो आहे तो मला माझ्या जीवनामध्ये माझं सहाय्य करणारा आणि माझा सामर्थ्यदाता आहे. अस्वलाचं आणि सिंहाचं उदाहरण जेव्हा त्याने त्या ठिकाणी दिलेलं आहे, तो ही गोष्ट सांगतो की परमेश्वर माझा सहाय्य करणारा आहे. म्हणजे देवाने त्याला ज्या ठिकाणी ठेवलेले आहे त्या गोष्टीचा त्याने स्वीकार केलेला आहे. देवाशी असलेली वचनबद्धता जी आहे, देवाशी असलेलं कमिटमेंट जे आहे, ते या गोष्टीला आमच्या जीवनामध्ये प्रगट करीते की मी जेथे आहे तेथे देवाने मला ठेवले आहे. दावीद जो आहे तो या ठिकाणी जर आम्ही पाहिला तर तो तरुण होता, तो काही त्या ठिकाणी युद्ध केलेला आहे अशा प्रकारचा व्यक्ती नव्हता.
पुढे जर आम्ही वचन पाहिलं 39व्या वचनापासून पुढे जर आम्ही पाहिलं, या पहिल्या शमूएल 17वा अध्याय 39व्या वचनापासून, तर शौलाने काय केले, तर दाविदाला आता पूर्ण शस्त्र सामग्री त्याला दिली की तू आता ती घालावी आणि ती घालून त्या ठिकाणी लढण्याकरिता जावे. पण आम्ही पाहतो दावीद जो आहे ते घालण्यास असमर्थ ठरला, कारण तो लहान होता. ते सर्व शस्त्र सामग्री घालण्याकरिता त्याचं शरीर जे आहे ते तयार झालेलं नव्हतं. पण तरी देखील आम्ही पाहतो की दावीद जो आहे ते लढण्याकरिता त्याने आपली तयारी दर्शवलेली आहे. तो म्हणतो की त्याने त्याच्या अंगावरचं सर्व काही काढून टाकलं आणि तो म्हणतो मी आता जातो, मी केवळ देवाच्या नावाने मी या ठिकाणी जात आहे. माझ्या प्रियांनो, जेथे त्या परमेश्वराने त्याला ठेवलेलं आहे त्या गोष्टीचा स्वीकार त्याने आपल्या जीवनामध्ये केला. देवाशी असलेली वचनबद्धता जी आहे ती या गोष्टीला आमच्या जीवनामध्ये प्रगट करीते किंवा प्रमाणित करीते. मी जसाही आहे, मी जेथेही आहे, माझ्याकडे कदाचित काही कलागुण कौशल्य नाही, पण देवाने जर मला इथे ठेवलेलं आहे तर देव माझ्याद्वारे कार्य करून घेईल. देव परमेश्वर माझ्या जीवनाद्वारे त्याचा गौरव करून घेईल. देव परमेश्वर त्या प्रत्येक संकटामध्ये मला यश देईल. ही गोष्ट दाविदाने त्या ठिकाणी स्वीकारली. का? कारण तो देवाशी समर्पित होता, देवाशी वचनबद्ध होता. देव परमेश्वर त्याला त्याच्या जीवनामध्ये आशीर्वादित करेल या गोष्टीचा स्वीकार त्याने आपल्या जीवनामध्ये केलेला होता. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आम्ही पाहतो की त्याला देव परमेश्वराने जेथे ठेवले होते त्या गोष्टीचा त्याने स्वीकार केला. त्याने हे म्हटलं नाही की अरे मी लहान आहे, आता मी जाऊन लढत नाही. त्याने हे म्हटलं नाही की अरे मी अजून तयारच झालेलो नाही, मी जाऊन आता या संकटाला सामोरे जाणार नाही. पण तो त्या ठिकाणी तरुण असताना देखील, तो विशेष प्रकारे आम्ही म्हणूया इमॅच्युअर तो होता, असं असताना देखील परिपक्वता त्याच्या जीवनामध्ये आली नव्हती. पण तरी देखील आम्ही पाहतो की तो त्या संकटाला सामोरे जाण्याकरिता त्याने त्या ठिकाणी पाऊल उचललेलं आहे. का? कारण देवाने त्याला जिथे ठेवलेलं आहे त्या गोष्टीसाठी तो स्वतः तो तयार झाला होता. आज आम्हाला देखील देव परमेश्वराने कुठेतरी ठेवलेलं आहे. आज देव परमेश्वर जर आमच्या जीवनातून कार्य करू पाहत आहे तर माझ्या प्रियांनो, आम्ही माघार घेता कामा नये. मला वचन वाचता येत नाही, मला गाणं गाता येत नाही, मला काही करता येत नाही. देव परमेश्वर जर आमची निवड करत आहे, देव परमेश्वर जर आम्हाला संधी देत आहे, देव परमेश्वर जर आमच्याद्वारे कार्य करू पाहत आहे, तर माझ्या प्रियांनो, मी कसा आहे याचा विचार आम्ही करू नये. परमेश्वर देव आमच्याद्वारे त्याचं कार्य करून घेईल. आम्हाला केवळ देवाशी समर्पित राहावयाचं आहे, आम्हाला केवळ देवाशी वचनबद्ध राहावयाचं आहे. दाविदाच्या जीवनामध्ये जर आम्ही पाहिलं, त्याने जेव्हा संधी पाहिली तो त्यावेळेस त्या संधीसाठी तयार झाला. त्याने देव परमेश्वराने त्याला जिथे ठेवले, जसे ठेवले त्या गोष्टीला त्याने स्वीकारलं आणि देवाच्या कार्यासाठी, देवाचं गौरव करण्यासाठी, त्या युद्धामध्ये लढण्यासाठी तो पुढे गेलेला आहे. आज आम्हाला देखील तशाच प्रकारे पुढे जायचं आहे. मी कदाचित कुठे काम करीत आहे, त्या ठिकाणी नाही, माझ्याकडून हे होणार नाही, पण देवाने जर त्या ठिकाणी आम्हाला ठेवलेलं आहे, जर ते काम आमच्यावर आलेलं आहे, तर माझ्या प्रियांनो, त्या कामाकरिता परमेश्वर देव निश्चित प्रकारे आमच्या जीवनामध्ये आम्हाला सहाय्य करेल. आम्हाला जेव्हा परमेश्वर जिथे ठेवतो तेथे एका उद्देशाने, एका हेतूने ठेवतो आणि देवाची योजना आमच्या जीवनासाठी असते. ती योजना आम्हाला आमच्या जीवनामध्ये स्वीकारावयाची आहे, ती गोष्ट आम्हाला आमच्या जीवनामध्ये स्वीकारावयाची आहे. देवाप्रती आम्हाला वचनबद्ध जीवन आमच्या जीवनामध्ये जगायचं आहे. आणि दाविदाच्या जीवनामध्ये जर आम्ही पाहतो तर ती वचनबद्धता जी आहे त्याने आपल्या जीवनामध्ये पाळलेली आहे, ती गोष्ट आम्हाला या ठिकाणी दिसून येते. देवाने त्याला जसे ठेवले होते, तो तरुण जरी होता पण तरी देखील तो त्या ठिकाणी देवाचं कार्य करण्याकरिता, देवाचं नाव उंचवण्याकरिता तो त्या ठिकाणी तयार झालेला आहे. तिसरी महत्वाची गोष्ट जर आम्ही या ठिकाणी पाहतो तर माझ्या प्रियांनो, आम्हाला या ठिकाणी दिसून येते की दाविदाच्या जीवनामधील जी वचनबद्धता आहे ती अशा प्रकारे आम्हाला दिसून येते. का? तो त्याच्या जीवनामध्ये पुढे पाऊल टाकण्यास विशेष प्रकारे तो तयार झालेला आहे. कारण त्याने आपल्या जीवनामध्ये तो एक आध्यात्मिक योद्धा आहे या गोष्टीला त्याने स्वीकारलेला आहे. डेव्हिड क्लेम दॅट ही इज अ स्पिरिच्युअल वॉरियर. त्याने या गोष्टीला स्वीकारलं की मी एक आध्यात्मिक योद्धा आहे. कारण आम्ही त्या ठिकाणी पाहतो, जे सैन्य आहे, इस्रायल राष्ट्र आहे किंवा इस्रायलातील जे सैन्यातील लोक आहे, शौल राजा आहे, जेव्हा त्या गल्ल्यातासोबत लढण्याकरिता जेव्हा ते पाहत होते तर त्यांची जी शक्ती, शारीरिकरित्या जी शक्ती आहे, त्या शारीरिक शक्तीकडे ते पाहत होते. त्यांचं जे सैन्याचं जे बल आहे, जे विशेष प्रकारे सैन्याचे जे हतियार आहे, शस्त्रसामुग्री आहे, त्याच्याकडे पाहून ते विचार करीत होते की आमचं या ठिकाणी या युद्धामध्ये आमचा पराभव होऊन जाईल, आम्ही गल्ल्यातावर विजय मिळवू शकणार नाही. पण माझ्या प्रियांनो, आम्ही या ठिकाणी पाहतो
दावीद जो आहे तो विशेष प्रकारे या युद्धामध्ये सामोरे जात असताना, या संकटाला संधी म्हणून पाहत असताना, देवाने त्याला जसे ठेवले आहे तशा गोष्टीचा स्वीकार करीत असताना तो या ठिकाणी महत्वाची गोष्ट ही पाहतो की मी या ठिकाणी देवाचा योद्धा म्हणून मी जात आहे. आणि म्हणून तो 37व्या वचनामध्ये काय म्हणतो की ज्या परमेश्वराने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजातून सोडविले तोच मला या बलिष्ठाच्या हातातून सोडविल. त्याने विशेष प्रकारे या संकटामध्ये पाहत असताना, आपलं लक्ष केंद्रित करीत असताना त्याने या गोष्टीचा स्वीकार केला की मी या सैन्याच्या आधारे नाही, या शस्त्र सामुग्रीच्या आधारे नाही, जे काही मला त्या ठिकाणी त्या युद्धामध्ये जे शस्त्र लागणार आहे त्याच्या साह्याने नव्हे, पण मी देवाच्या नावाने जाणार आहे आणि देव मला त्या गल्ल्याताला माझ्या हाती देईल, हा विश्वास त्याने त्या ठिकाणी व्यक्त केला. आम्ही या पहिले शमूएल याचा 17वा अध्याय 45वा वचन जर आम्ही पाहतो तर त्या ठिकाणी बघा, तो देवाचा योद्धा आहे किंवा आध्यात्मिक योद्धा आहे या गोष्टीचं प्रमाण त्याच्या वाक्यातून तो या ठिकाणी प्रगट करीत आहे. आणि ते वाक्य काय आहे, तेव्हा दावीद त्या बलिष्ठास म्हणाला, तू तरवार, भाला व बर्ची घेऊन मजवर चढून आला आहेस. तू तरवार, भाला व बर्ची घेऊन मजवर चढून आला आहेस, पण इस्रायली सैन्याच्या देवाला तू तुच्छ लेखिले आहेस. त्या सेनाधीश परमेश्वराच्या नामाने मी तुझकडे आलो आहे. त्या सेनाधीश परमेश्वराच्या नामाने मी तुझकडे आलेलो आहे. त्याने स्वतः तो देवाचा आध्यात्मिक योद्धा आहे या गोष्टीला त्याने स्वीकारलं आणि तो काही भाला तरवार घेऊन त्याच्या समोर आलेला नाही, पण तो म्हणतो की मी ते सेनाधीश परमेश्वराच्या नामाने मी तुझकडे आलो आहे. तुझा पराभव करण्यास, तुला पराभूत करण्यास मी तुझकडे आलेलो आहे माझ्या सेनाधीश परमेश्वराच्या नावाने. त्याने या गोष्टीला स्वीकारलं की मी एक आध्यात्मिक योद्धा आहे. देवाने जेव्हा माझी निवड केलेली आहे, मी एक वॉरियर आहे, देव परमेश्वराने मला योद्धा म्हणून निवडलेला आहे, या गोष्टीला त्याने आपल्या जीवनामध्ये स्वीकारलं. माझ्या प्रियानो, आज ही भूमिका आम्हा प्रत्येकाला आमच्या जीवनामध्ये स्वीकारावयाची आहे. आज या जगामध्ये जेव्हा आम्ही आहोत, आम्ही देखील एका युद्धामध्ये सहभागी आहोत. बऱ्या वाईटाचं युद्ध आहे, सत्य असत्याचं युद्ध आहे, सैतानासोबत आमचं युद्ध आहे. इफिसकारास पत्र याचा 6वा अध्याय 10व्या वचनापासून पुढे जर आम्ही पाहतो तर वचन म्हणतं, आमचं या युगातील हाडामासांबरोबर आमचं युद्ध नाहीये, अंधकारातील त्या सर्व दुष्ट शक्तींबरोबर आमचं युद्ध आहे. आम्ही एका युद्धामध्ये सहभागी झालेलो. ज्यावेळी आम्ही येशूचा तारणारा म्हणून स्वीकार केलेला आहे, वी आर इन द बॅटलफील्ड, आम्ही एका युद्धभूमीमध्ये आहोत. आणि माझ्या प्रियांनो, या युद्धभूमीमध्ये असताना आम्हाला देवाच्या नावाने पुढे जावयाचं आहे, देवाचा योद्धा म्हणून. दावीद आम्ही पाहतो या ठिकाणी, दावीद काय म्हणतो, मी तरवार किंवा भाला किंवा बर्ची घेऊन येत नाहीये, मी केवळ माझ्या सेनाधीश परमेश्वराच्या नामाने मी तुझ्याकडे आलेलो आहे. माझ्या प्रियांनो, आज आमच्या जीवनातील प्रत्येक संकटांना आम्हाला सेनाधीश परमेश्वराच्या नामाने सामोरे जावयाचं आहे. आम्ही एक योद्धा आहोत, परमेश्वराने आम्हाला योद्धा म्हणून ठेवलेलं आहे. कदाचित मी फार कमकुवत असेल, कदाचित मला फार बोलता येत नसेल, कदाचित मी फार चांगल्या प्रकारे काही करू शकत नसेल, पण जसाही देवाने मला ठेवलेला आहे, मी एक योद्धा आहे, आय एम अ वॉरियर. हा विश्वास आम्हाला आमच्या जीवनामध्ये आज स्वीकारणं गरजेचं आहे. प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्याकरिता देवाने त्याचं ते सामर्थ्यशाली नाव जे आहे ते आम्हाला दिलेलं आहे की आम्ही युद्धामध्ये असताना त्या सामर्थ्यशाली नावाने आम्ही युद्ध करू आणि एका चांगल्या आध्यात्मिक योद्ध्याची भूमिका आम्ही आपल्या जीवनामध्ये पार पाडू. प्रत्येक सैतानाला, त्या सैतानाच्या प्रत्येक वाराला, त्याच्या हमल्याला, त्याच्या प्रत्येक गोष्टींना आम्ही आपल्या जीवनामध्ये विशेष प्रकारे धुडकावून लावू, त्याला पराभूत करू. हे कौशल्य देवाने त्याच्या नावामध्ये आम्हाला दिलेलं आहे. माझ्या प्रियांनो, आम्हाला ते स्वीकारावयाचं आहे. वी आर ॲज अ स्पिरिच्युअल वॉरियर, देवाचे विशेष प्रकारे एक आध्यात्मिक योद्धा म्हणून आम्ही या जगामध्ये आहोत. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आम्हाला त्या आध्यात्मिक योद्ध्याची भूमिका आमच्या घरामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये आज आम्हाला पार पाडावयाची आहे. कदाचित या योद्ध्याची गरज आज पती पत्नीच्या नातेसंबंधामध्ये असेल, या योद्ध्याची गरज आज कदाचित आई वडील आणि लेकरांच्या नातेसंबंधामध्ये असेल, या योद्ध्याची गरज आज कदाचित माझ्या कुटुंबासाठी असेल, माझ्या मित्र परिवारासाठी असेल, माझ्या विशेष प्रकारे नातेवाईकांसाठी असेल, माझ्या मंडळीसाठी असेल. देव परमेश्वराने आम्हाला योद्धा म्हणून जेव्हा ठेवलेला आहे, ही भूमिका आम्हाला पार पाडायची आहे. सैतानाला आम्हाला धुडकावून लावायचं आहे, सैतानावर आम्हाला विजय मिळवायचा आहे, त्याचा पराभव करायचा आहे, कारण आम्ही योद्धा आहोत. दावीद त्या ठिकाणी काहीच नव्हता, पण तो देवाच्या नावाने गेला असताना तो मोठा योद्धा झाला. आणि लोक त्याच्याविषयी बोलू लागले की विशेष प्रकारे शौलाने जरी 1000 पाडले, पण दावीदाने लाखोंना पाडलेलं आहे. अशा पैकी आम्ही पाहतो की दावीदाविषयी लोक म्हणू लागले.
माझ्या प्रियांनो, का? कारण तो देवाच्या नावाने त्या ठिकाणी पुढे गेलेला आहे. देवाशी असलेली जी समर्पितता आहे, वचनबद्धता आहे, त्या वचनबद्धतेला त्याने आपल्या जीवनामध्ये टिकून ठेवलं. आज आम्हाला देखील ती वचनबद्धता आपल्या जीवनामध्ये पाळायची आहे. या जगामध्ये जरी लोक कमिटमेंटसाठी कमी पडत असलेले आम्हाला दिसत असले, पण देवाचे लोक या नात्याने आज आम्हाला ते कमिटमेंट जी आहे, वचनबद्धता जी आहे, ती आम्हाला पूर्णपणे पाळायची आहे. आमच्या देवाप्रती असो, लोकांप्रती असो, आम्हाला ती वचनबद्धता आपल्या जीवनामध्ये पाळायची आहे. देव परमेश्वर आम्हाला आमच्या जीवनामध्ये दाविदासारखं यश निश्चितच देईल. दाविदासारखं त्या गल्ल्यातावर ज्याप्रमाणे त्याने विजय मिळविला, आमच्या जीवनामध्ये गल्ल्यात कोण आहे आम्हाला माहित नाही, कुठलं संकट आमच्या समोर गल्ल्यातासारखं आहे आम्हाला माहित नाही, पण परमेश्वर देव आम्हाला विजय देऊ इच्छित आहे. परमेश्वर देव आम्हाला त्या गल्ल्याताचा पराभव करण्याचं कौशल्य देऊ इच्छित आहे. माझ्या प्रियांनो, अपॉर्च्युनिटी म्हणून प्रत्येक संकटांना आम्ही पाहावं. आम्ही देवाने आम्हाला जिथे ठेवलेलं आहे त्या प्रत्येक गोष्टीला आम्ही स्वीकारावं आणि विशेष प्रकारे देवाचे योद्धे म्हणून आम्ही आपल्या जीवनामध्ये देवाप्रती असलेलं जे समर्पण आहे, वचनबद्धता आहे, ते आम्ही आपल्या जीवनामध्ये पाळावी. हेच देवाची आमच्या प्रती असलेली इच्छा आहे. परमेश्वर देव या वचनाद्वारे आमच्या प्रत्येकाचं सहाय्य करो आणि देवाशी असलेली जी वचनबद्धता आहे ती पाळण्यास आम्हा प्रत्येकाला पवित्र आत्म्याकरवी त्याची कृपा पुरेल. आपण यावेळेस प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय प्रेमळ बाप्पा, प्रिय प्रभू ईश्वराया, आम्ही यावेळेस तुझे आभार मानितो, तुझ्या नावाला उंचवितो आणि प्रभू तुला हीच विनंती करीतो की प्रभू तुझ्या प्रती असलेली आमची जी वचनबद्धता आहे, समर्पण आहे, कमिटमेंट आहे, ते आम्ही नेहमी पाळावं अशी तू दया आमच्यावर कर. दावी प्रभू परमेश्वर आपल्या जीवनामध्ये जेव्हा प्रभू तो तुझ्या प्रती समर्पित होता, प्रभू परमेश्वर प्रत्येक संकटाला त्याने त्या संधीसारखे पाहिले. तू त्याला जेथे ठेवले त्या गोष्टीला त्याने आपल्या जीवनामध्ये स्वीकारलं आणि प्रभू परमेश्वरा ज्याही युद्धामध्ये तो सहभागी झाला, प्रभू परमेश्वरा एक आध्यात्मिक योद्धा म्हणून देखील प्रभू त्याने प्रभू परमेश्वरा प्रत्येक संकटांना पाहिलेले आहे आणि त्या प्रत्येक परिस्थितीत तू त्याला विजय दिला. म्हणून आम्ही यावेळेस तुझे आभार मानतो. प्रभू आज आम्हा प्रत्येकासही प्रभू परमेश्वर आमच्या जीवनातील संकटांमध्ये विजय देण्यास, प्रभू तुझ प्रती असलेली समर्पितता टिकून ठेवण्यास तू सहाय्य कर. आम्ही या समय तुला विनंती करतो. आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये ही वचनबद्धता आम्ही पाळावी अशी दया तू आमच्या प्रत्येकांवर कर. हीच आमची या समय तुला नम्रतेची प्रार्थना आहे. प्रभुराया, पुढील वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. प्रार्थना आमचा धन्यकारक प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोडने प्रणय मागत आहोत म्हणून तू ऐकते. आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद असतो. देवाची स्तुती असो. प्रियानो, यावेळेस येणाऱ्या आठवड्याकरिता काही सूचना आहेत. ते सूचना येण्याप्रमाणे आहे. येणाऱ्या बुधवार आणि शुक्रवारची आपली उपवास समयातील प्रार्थना आहे ती ऑनलाईनच्या माध्यमातून आपण प्रत्येकाकरिता पाठविण्यात येईल. यूट्यूबची लिंक जी आहे ती बुधवार आणि शुक्रवारच्या सायंकाळी ती आपणास पाठविण्यात येईल. त्यामध्ये आपण प्रत्येकाने सहभागी व्हावे व आपल्या उपवास समयामध्ये देव परमेश्वर जो आशीर्वाद आम्हाला देऊ पाहत आहे त्याच्या वचनाद्वारे, त्याच्या सहभागितेद्वारे तो आम्ही आपापल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यावा. त्यासोबतच या आठवड्यामध्ये कौटुंबिक प्रार्थना देखील होणार आहे. त्यामध्ये देखील आपण विशेष प्रकारे आपल्याकडे देण्यात आलेलं जे दैनंदिन प्रार्थना क्रम पुस्तिका जी आहे ती आपण प्रत्येकाने घेऊन जावी. आपल्या कुटुंबाचं नाव केव्हा येत आहे कृपा करून आपण ते पाहावे, त्याची नोंद घ्यावी आणि आपल्याकडे येणारे जे ले प्रीचर्स आहेत कृपा करून आपण त्यांच्याशी देखील संपर्क साधावा ही आपणा प्रत्येकास यावेळेस विनंती करण्यात येते. ते संपर्क याचकरिता करावयाचा आहे की जेणेकरून आपल्या प्रार्थनेची वेळ जी आहे ती आपण सुनिश्चित करून घेऊ शकू. म्हणून कृपा करून आपण आपल्या घरी असलेली जी प्रार्थना आहे त्याची तारीख आपण कृपा करून या प्रार्थना पुस्तिकेवर आपण पाहून घ्यावी ही आपणा प्रत्येकास विनंती आहे. ही प्रार्थना पुस्तिका आहे, या विषयाला विशेष करून आपण घ्या. जाताना अण्णाताईकडे बाहेर ठेवलेला आहे आणि ते घेऊन त्यावर आपल्या घरची जी प्रार्थना आहे त्याला आपण विशेष करून टिक करून घ्या. आपल्या घरी कॅलेंडरवर आपण त्याची नोंद करून घ्या आणि त्या दिवशी त्याच्या अगोदर आपल्या घरी येणाऱ्या ले प्रीचर्स यांच्याशी संपर्क साधून आपण प्रार्थनेची वेळ सुनिश्चित करून घ्यावी ही देखील आपणा प्रत्येकास विनंती आहे. आपल्या ज्या प्रार्थना आहेत सायंकाळी 7 ते 9:30 या दरम्यान होतील याची देखील आपण प्रत्येकाने नोंद घ्या. त्यासोबतच विशेष प्रकारे आपणा प्रत्येकास ही देखील विनंती आहे की या दिवसांमध्ये या कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एक वार वाढत आहे.
त्याची देखील काळजी आपण प्रत्येकास घ्यावयाची आहे. आपल्या घरी कोणी आजारी असेल का कोणाला काही त्रास असेल तर कृपा करून आपण त्याची देखील माहिती द्यावी, की जेणेकरून जे प्ले पिक्चर्स येणार आहेत ते त्या दिवशी किंवा त्याच्या पुढील दिवशी किंवा विशेष प्रकारे एक सोयीनुसार आपली प्रार्थना जी आहे ती आपल्याकरिता आयोजित करू शकतील. म्हणून कृपा करून आपण याची देखील काळजी घ्या. आपल्या आजूबाजूला देखील कदाचित पेशंट्स निघू शकतात, म्हणून आपण आपल्या घरी राहत असताना आपल्या घरी देखील घरातून बाहेर येणं जाणं करीत असताना आपण प्रत्येकाने काळजी घ्यावयाची आहे. मास्कचा वापर करा. त्यासोबतच आपले हात जे आहे सॅनिटायझरने किंवा पाण्याने साबणाने आपण स्वच्छ धुवायचे आहेत, ही देखील काळजी आपण प्रत्येकाने घ्यावी. आपणा प्रत्येकास यावेळेस नम्र विनंती आहे. त्यासोबतच या उपवास समयामध्ये देव परमेश्वराने आमचे जे सर्व लेख टीचर्स आहेत याला देखील देवाच्या वचनाचं उत्तम असं प्रकाशन द्यावं आणि त्यांच्या माध्यमातून देव परमेश्वराचा वचनाचा आशीर्वाद आम्हा प्रत्येक कुटुंबाला प्राप्त होईल याकरिता देखील आपण त्यांच्याकरिता प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. ही देखील आपला प्रत्येकास यावेळेस नम्र विनंती करण्यात येत आहे. परमेश्वर देव आमच्या प्रत्येकाला त्याच्याद्वारे आशीर्वादित करो. यानो येणाऱ्या आठवड्याकरिता ज्या आमच्या सूचना आहेत ते येण्याप्रमाणे आहे. अधिकही जर काही सूचना असतील तर आपल्या बाळासाहेबांद्वारे किंवा चर्चच्या सचिव यांच्या माध्यमातून त्या सूचना आपणास देण्यास येतील. या उपवास समयामध्ये जास्तीत जास्त प्रार्थनेमध्ये, वचनामध्ये आणि देवाच्या स्तवनामध्ये आपण राहण्याचा प्रयत्न करूया. देव परमेश्वर त्याची आध्यात्मिक उन्नती आम्हास आमच्या जीवनामध्ये देऊ पाहत आहे. परमेश्वर देव आम्हा प्रत्येकास आशीर्वादित करू. या प्रियानो यावेळेस आपण आपल्या स्थानावर उभे राहूया. देवाला आपण आपलं दान जे आहे त्यावेळेस समर्पित करणार आहोत. परमेश्वराला आपलं प्राण, आपलं जीवन समर्पित केलेलं असताना देवाद्वारे जे आम्हाला प्राप्त आहे त्यातून देखील देवाला समर्पित करीत आपण आपलं दान प्रभूला समर्पित करूया. उपासना संगीतातील गीत क्रमांक 510 प्रिय प्रभू माझा प्राण हे गीत गात आपण आपलं दान प्रभूला समर्पित करणार आहोत. आपण यावेळेस प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय प्रेमळ पित्या, प्रिय प्रभू ईश्वराया, आम्ही यावेळेस पुन्हा एक वार तुझ्या चरणाजवळ नतमस्तक होत आहोत. प्रभू आमच्या जीवनामध्ये जे सर्व आशीर्वाद तू दिलेले आहेत ते तुझ्याद्वारे प्राप्त आहेत. प्रभू त्यातून तुझा भाग सन्मान म्हणून तुझ्या पवित्र भांडारामध्ये अर्पित करीत असताना प्रभू आम्ही सरळ रस्ते व आनंदाने तो द्यावा अशी दया कृपा तू आमच्या प्रत्येकावर कर. प्रभू आमचं जीवन तुझ्या हातामध्ये दे. प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. Manau
या आपण यावेळेस प्रार्थनेमध्ये असूया. आपलं समर्पण आपण जिवंत देवाला करूया. त्यासोबतच आपण यावेळेस उपकारस्तुतीच्या प्रार्थनेमध्ये देखील असणार आहोत. आपल्या परमेश्वराने या गेल्या आठवड्यामध्ये ज्या प्रियजनांनी आपले वाढदिवस साजरे केलेले आहेत, लग्न वर्धापन साजरे केलेले आहेत, त्यांच्याकरता देखील आपण प्रार्थना करूया. परमेश्वर देवाने त्यास देखील आशीर्वादित करावे. आणि आपली देखील काही उपकारस्तुतीची विनंती असेल तर आपण यावेळेस सांगू शकता. आपणाकरिता प्रार्थनेमध्ये आठवण करण्यात येईल. या आपण यावेळेस प्रार्थनेमध्ये असूया. परमेश्वराच्या चरणाजवळ आपण समर्पित होऊया. आमच्या स्वर्गीय प्रेमळ पित्या, प्रिय परमेश्वराया, मी तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान देत प्रभू परमेश्वरा तुझ्या कृपेच्या सिंहासनासमोर पुन्हा एक वार नतमस्तक होत आहोत. प्रभू, आमच्या जीवनांना आशीर्वादित करणारा जिवंत देव केवळ तूच आहेस. प्रभू, तू आमचा असा देव आहेस ज्यावर आम्ही विसंबून राहू. प्रभू परमेश्वरा, निश्चितरित्या प्रभू परमेश्वर आमच्या जीवनामध्ये फलप्राप्ती आहे याविषयी प्रभू परमेश्वर आम्ही आपलं जीवन तुझवर अर्पित करीत होतो. प्रभू परमेश्वरा, विशेष प्रकारे आम्ही या समय तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. प्रभू, सर्वतोपरी आमच्या जीवनाची काळजी घेऊन आम्हास प्रभू परमेश्वरा फलद्रूप करून प्रभू परमेश्वरा तुझी कृपा आमच्या जीवनामध्ये तू पुरविलेली आहेस, म्हणून आम्ही या समय तुझे उपकार मानितो. प्रभू परमेश्वरा, या आठवड्याची सुरुवात या उपासनेच्या माध्यमातून करून घेऊन प्रभू आम्हाला तुझा आध्यात्मिक लाभ तू घडू दिलास, म्हणून आम्ही तुझे उपकार मानित आहोत. प्रिय बापा, आम्ही या समय तुझ्या नावाला धन्यवाद देतो की प्रभू तुझ्याशी असलेली जी वचनबद्धता आहे ती आम्ही आपल्या जीवनामध्ये सदैव पाळावी. प्रभू, यासाठी तू आमचं सहाय्य कर. संकटांना घाबरून न जाता त्याकडे संधी या नात्याने प्रभू आम्ही पाहावे. प्रभू परमेश्वरा, ज्याही परिस्थितीमध्ये आम्ही आहोत त्याचा स्वीकार आम्ही करावा आणि प्रभू परमेश्वरा योद्ध्यासारखे प्रभू त्या संकटांमध्ये प्रभू आम्ही लढा द्यावा, अशी कृपा तू आमच्या प्रत्येकांवर कर. आम्ही या समय तुला विनंती करीतो, कारण जेव्हा केव्हा आम्ही सर्व काही तुझ्यावर सोपवितो तू आमचं कार्य सिद्धीस नेतो, हे तुझं पवित्र वचन आम्हाला सांगतं. प्रभू परमेश्वरा, म्हणून आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत की आमचं सर्वस्व तुझ्यावर सोपविण्यास, तुला समर्पित होण्यास, तुझ प्रति वचनबद्ध होण्यास प्रभू तू आमच्या प्रत्येकाचं सहाय्य कर. आमची या समय तुला नम्रतेची प्रार्थना आहे. प्रभू, माझ्या संपूर्ण प्रिय मंडळी तुझ्या हातामध्ये देत आहोत. प्रभू परमेश्वरा, मंडळीचा तू सांभाळ केलेला आहेस, म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, ज्या प्रियजनांनी गेल्या आठवड्यामध्ये आपले वाढदिवस साजरे केले, आपले लग्न वर्धापन दिन साजरे केले, अशा प्रत्येक प्रियजनांच्या जीवनाकरिता आम्ही तुझी उपकार स्तुती करीत आहोत. त्यांच्या वैयक्तिक तथा वैवाहिक जीवनामध्ये लाभलेलं हे नवीन वर्ष तुझ्याद्वारे तू आशीर्वादित कर. सुखात समाधाने भरलेलं प्रभू तू होऊ दे. प्रभू परमेश्वरा, तुझ्या समवेत प्रभू त्यांची वाटचाल तू आशीर्वादित कर. आम्ही या समय तुला प्रार्थना करीतो. त्यांच्या जीवनामध्ये, कुटुंबामध्ये प्रभू सुख, शांती, समाधान, आनंद, आरोग्य तुझ्याद्वारे नांदविले जातील अशी तू दया कर. आम्ही या समय तुझ्याजवळ प्रार्थना करीत आहोत. आणि प्रेम बाप्पा, या नवीन वर्षामध्ये प्रभू तुझ्या समगामे पुढे आणि पुढे चालण्यात प्रत्येकाला प्रभू तू सहाय्य कर. ही देखील आम्ही या समय तुला विनंती करीतो. प्रत्येक प्रभू परमेश्वरा, वाढदिवस साजरा केलेल्या त्या प्रियजनास व लग्न वर्धापन दिन साजरा केलेल्या प्रत्येक दाम्पत्यास आम्ही या समय तुझ्या आशीर्वादित हातामध्ये समर्पित करीत आहोत. प्रभुराया, आम्ही यावेळेस तुझी उपकार स्तुती करीतो की त्या आमचे विन्सर ब्रदर यांच्या जीवनाकरिता प्रभू परमेश्वरा, त्यांना प्रभू त्यांच्या परमेश्वरा कामाच्या ठिकाणी प्रभू परमेश्वरा गेली 23 वर्ष प्रभू तू सांभाळलेलं आहेस, म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू परमेश्वरा, त्यांच्या प्रभू या कामामध्ये प्रभू तू त्यांचा सहाय्यक झालास, म्हणून आम्ही तुझे उपकार मानितो बाप्पा. आणि प्रभू परमेश्वरा, तुला हीच विनंती करीतो की प्रभू परमेश्वरा, पुढेही प्रभू त्यांच्या कामामध्ये त्यांचा सहाय्यक मदतनीस हो आणि प्रभू तुझी कृपा त्यांना प्राप्त होऊ दे. आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत. प्रभू परमेश्वरा, हा 23 वर्षाचा प्रवास प्रभू परमेश्वरा एक प्रभू लांब प्रवास आहे. प्रभू परमेश्वरा, या संपूर्ण प्रवासात प्रभू तू त्यांच्या समवेत राहिलास. उतार चढावातून प्रभू त्यांना तुझी कृपा तू पुरविलीस, म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. त्यांच्या कामाच्या ठिकाणी प्रभू त्यांची वृद्धी होऊ दे आणि प्रभू परमेश्वरा, तुझं गौरव देखील त्यांच्या जीवनाद्वारे होईल बाप्पा, अशी तू दया कर. आम्ही या समय तुझ्याजवळ प्रार्थना करीत आहोत. त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर तुझ्या आशीर्वादाचा हात तू ठेव. ही देखील आमची या समय तुला प्रार्थना आहे. प्रभू परमेश्वर, आमचे चांदेकर ब्रदर, आम्ही त्यांच्याकरिता प्रार्थना करीत आहोत. त्यांच्या प्रभू परमेश्वरा, जे काही परमेश्वरा प्रभू जागे संबंधित परमेश्वरा प्रभू त्यांचे परमेश्वरा कोर्ट केस चालू आहे प्रभू, त्याकरिता प्रभू परमेश्वरा तुझी कृपा त्यांना प्राप्त होऊ दे. योग्य तो निकाल प्रभू परमेश्वरा प्रभू लागेल तिथे अशी तू दया कर आणि प्रभू परमेश्वरा त्यांच्या जीवनामध्ये प्रभू तुझा आशीर्वाद प्राप्त होईल अशी प्रभू परमेश्वरा तू कृपा करावी. आम्ही या समय तुझ्याजवळ प्रार्थना करीत आहोत. वे बाप्पा प्रभू परमेश्वरा प्रभू, आम्ही प्रत्येकाचं जीवन तुझ्या हातामध्ये देत आहोत.
प्रभू पुन्हा एक बार आम्ही तुला विनंती करतो, हा उपवास समय जो तू आम्हाला दिलेला आहे हा आध्यात्मिक वाढी करीत आहे. म्हणून प्रभू परमेश्वरा, प्रभू प्रार्थनेमध्ये, वचनामध्ये, स्तवनामध्ये, तुझ्या सेवेमध्ये, तुझ्या कार्यामध्ये, तुझ्या आराधनेमध्ये प्रभू आम्ही वाढावे. प्रभू अशी कृपा तू आमच्या प्रत्येकांवर कर. आणि ह्या उपवासातील प्रभू आम्ही त्या परमेश्वरा जो समय तुझ्यासोबत व्यतीत करणार आहोत प्रभू, त्या परमेश्वरा या माध्यमातून प्रभू आमच्या जीवनामध्ये तुझ्या प्रती असलेली जी वचनबद्धता आहे त्यामध्ये देखील आम्ही दृढ व्हावे अशी कृपा तू आमच्या प्रत्येकांवर कर. आम्ही हीच या समय तुला विनंती करतो, कारण वचनबद्धता आम्हाला विजयाच्या मार्गाकडे अग्रेसर करीते बाबा. प्रभू परमेश्वरा, हे कमिटमेंट आमच्या जीवनामध्ये आम्ही तुझ्यासोबत व प्रभू परमेश्वरा जे लोक तू आम्हाला दिलेले आहे, कुटुंबामध्ये, मित्रपरिवारामध्ये, नातलगांमध्ये, ज्या ठिकाणी आम्ही काम करतो त्या ठिकाणी प्रभू परमेश्वरा प्रत्येकाशी प्रभू आम्ही वचनबद्ध असावे अशी तू दया आमच्यावर करावी. आम्ही या समय तुला विनंती करतो. रे बाप्पा, आमच्या प्रत्येकाचं जीवन आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत. विद्या पुन्हा एक बार मंडळीतील प्रत्येक लहान थोर व्यक्तींना आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. आजारी लोकांना तुझ्या हातामध्ये समर्पित करीतो. त्यांच्या प्रभू परमेश्वरा जीवनांना तुझ्या आरोग्याने तू भर, हीच आमची या समय तुला नम्रतेची प्रार्थना आहे. प्रेमळ विद्या प्रभू, या समय त्या परमेश्वरा या उपासनेमध्ये सहभाग घेऊन प्रभू परमेश्वरा जे प्रभू आमचं दान आहे आम्ही तुला समर्पित केलेलं आहे. प्रभू आम्ही आनंदाने तुला दिलेला आहे, पित्या याचा स्वीकार तू कर आणि याचा उपयोग तुझ्या गौरवाकरिता होऊ दे, ही देखील आमची या समय तुला विनंती आहे. बापा प्रभू परमेश्वरा, प्रभू आमच्या उन्नतीतून भरभराटीतून आम्ही जेव्हा तुला देतो याचा 100 आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतो. म्हणून प्रभू परमेश्वरा, याची देखील अनुभूती तू आम्हाला दे की आम्हाला सर्व काही पुरवठा करणारा आमचा जिवंत देव केवळ तूच आहेस. प्रभू आमच्या प्रत्येकावर तुझा आशीर्वाद दे. ऑनलाईनच्या माध्यमातून जे आमच्यासोबत जोडले गेले प्रभू, अशा प्रत्येकाला देखील आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. घरी असलेले आमचे ते प्रियजन प्रभू, त्या परमेश्वरा त्यांना तुझी कृपा प्राप्त होऊ दे, ही देखील प्रभू आमची या समय तुला नम्रतेची प्रार्थना आहे. त्यांच्यावर तुझा आशीर्वाद तू ठेव. प्रभू आम्ही या समय तुला प्रार्थितो, धन्यवाद देतो, आम्ही तुझे आभार मानतो बाबा. प्रभू पुन्हा एक वाट आमचं सर्वस्व जीवात्मा शरीर प्रभू परमेश्वर आम्ही तुला समर्पित करीत आहोत. या दानाचं आम्ही आपलं समर्पण तुला करीतो. या येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आमचा सहाय्यक मदतनीस, तू आमचं बाहेर येणं जाणं सुरक्षित कर प्रभू परमेश्वरा. आरोग्याचं कर बापा, प्रत्येक प्रादुर्भावापासून, कोरोनाच्या संकटापासून प्रभू परमेश्वरा तू आमचा बचाव कर, हीच आमची या समय तुला विनंती आहे. या आठवड्यातील प्रभू सर्व कौटुंबिक प्रार्थना देखील तू आशीर्वादित कराव्या, ऑनलाईनच्या प्रार्थना आशीर्वादित कराव्या, ही प्रभू परमेश्वर आमची या समय तुला नम्रतेची प्रार्थना आहे. धन्यवाद दे, तुझ्या उपकार मान प्रभू परमेश्वरा, तुझ्या नावाला उंचवे. प्रभू आमचं सर्वस्व तुला समर्पित करीत आणि प्रार्थना आमचा धन्य तारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोडणी पिणारी प्रार्थना मागतो म्हणून आहे बापा, आमेन. या प्रियानो, यावेळेस आपण उभे असताना प्रभूने शिकलेली प्रार्थना सर्वजण एकत्रितरित्या बोलूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य ये, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर तू आज आम्हास दे, जशा मी आपल्या ऋणास सोडले आहे तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि मास परीक्षेत आणू नकोस, तर मास स्वतःपासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा याची प्रीती, कृपा व सहभागिता येथून पेसला सर्व काळामध्ये त्याच्या विश्वासणाऱ्यांचं युगाच्या समाप्तीपर्यंत सदोदित असो. आमेन. शालोम. प्रभूची शांती स्वर्गामध्ये त्याच्या विश्वासणाऱ्यांचं असो. आमेन. प्रभू येशूच्या प्रेमळ मधुर नामात पुन्हा एक बार आपल्या प्रत्येकाला सलाम. देवाच्या नावाला धन्यवाद असो प्रियानो. यावेळेस पुन्हा एक बार आपल्या प्रत्येकास विनंती आहे की
आपल्या उपवास समयामध्ये जे आपले सुवर्ण आकाराच्या दानाचे डबे आहेत ते या ठिकाणी तयार आहेत. आपण जाताना कृपा करून ते घेऊन जावेत. ही देखील आपला प्रत्येकास यावेळेस विनंती आहे. ज्यांनी या गेल्या बुधवारी राखेच्या बुधवारी घेऊन गेलेले नसतील त्यांनी आज घेऊन जावेत. आपल्या कुटुंबाप्रती एक डबा जो आहे तो आपण आज घेऊन जावयाचा आहे. आणि हे सुवर्ण आकाराचं जे दान आहे हे विशेष प्रकारे पुनरुत्थानाच्या रविवारच्या उपासनेमध्ये आपणास समर्पित करावयाचं आहे. याची देखील आपण प्रत्येकाने नोंद घ्यावी ही आपला प्रत्येकास विनंती आहे. देव परमेश्वराच्या नावाला मान महिमा गौरव आदर सन्मान असो. विनंती करेल विल्सनला काही डब्बे जे आहेत ते बाहेर घेऊन जावे. जे मागील लोक आहेत ते आधी बाहेर जातील, मग पुढील लोक जे आहेत ते नंतर बाहेर येतील. प्रजापती ब्रदर